ओके. नमस्कार. माझा आवाज, व्हिडिओ आणि पीपीटी सगळं क्लिअर आहे का? मला जरा चॅटबॉक्स मध्ये टाईप करून पाठवायचं आहे. माझा आवाज, व्हिडिओ आणि पीपीटी सगळं क्लिअर आहे का? आपण सुरू करत आहोत. येस, आवाज, व्हिडिओ आणि पीपीटी सगळ्या गोष्टी क्लिअर आहेत का? मला जस्ट कन्फर्मेशन द्या. आपण सुरुवात करूया. ओके. ओके, क्लिअर आहे ना सगळ्यांना? येस, बऱ्यापैकी मला मेसेज आलेले आहेत की क्लिअर आहे सर्व. ओके. ओके, सगळं क्लिअर आहे. ओके, थँक्यू व्हेरी मच, थँक्यू व्हेरी मच. थोडंसं टेक्निकली समजून घेतलं आणि आता आपण आपल्या विषयाला सुरुवात करणार आहोत. पण तत्पूर्वी मी डॉक्टर ज्ञानेश्वर यशवंत सकपाळ तुम्हा सगळ्यांचं आजच्या मीटिंगमध्ये मनपूर्वक स्वागत करतो. मागच्या मीटिंगमध्ये आपण एक अतिशय महत्वाचा विषय घेतला होता की व्यवसाय वाढ कशी करायची. ओके. फ्रीमध्ये व्यवसाय वाढ कशी करायची हा विषय होता आपल्या मागच्या मीटिंगचा. आणि ती मीटिंग झाल्याच्या नंतर पण खूप चांगला प्रतिसाद मिळाला लोकांचा आणि खूप चांगला रिझल्ट देखील त्याचा निघाला आपल्याला. आणि त्याच्यानंतर मग आपण एक शिबिर घेतलं होतं ग्रॅफॉलॉजीचं आणि तेही खूप छान झालं. आणि आता आपण पुन्हा एकदा जनरल मिटिंग घेत आहोत आणि या जनरल मिटिंगचा विषय देखील तोच आहे की व्यवसाय वाढ. कारण काय असतं की तुम्ही कोर्स घेतला आहात पण कोर्स घेतल्याच्या नंतर त्या कोर्समधून तुम्हाला आउटपुट मिळणं खूप गरजेचं आहे. आणि आउटपुट तेव्हाच मिळेल जेव्हा तुम्ही काहीतरी प्रयत्न कराल. आणि मग तो प्रयत्न कसा करावा यासाठी मी सातत्याने प्रयत्न करत असतो. वेगवेगळ्या गोष्टी तुमच्यासमोर मी मांडत असतो आणि त्याच्यातून तुम्हाला कसं ग्रिप मिळेल, कसं तुम्हाला पुढे जाता येईल, कसं तुम्हाला चांगल्या पद्धतीने व्यवसाय करता येईल, हा एक माझा प्रामाणिक प्रयत्न असतो. ओके. सो आज देखील आपण असंच बरंच काय काय शिकणार आहोत की ऑनलाईन सध्या प्लॅटफॉर्म खूप मोठा आहे आणि ह्या ऑनलाईनचा चांगला वापर करून आपण ऑनलाईन मध्ये समुपदेशन कसं करू शकतो किंवा ज्या ज्या लोकांनी ग्राफॉलॉजीचा अभ्यासक्रम केलेला आहे सो त्या लोकांना ऑनलाईन मध्ये काम कसं करता येईल, तर काय अडचणी येऊ शकतात या संदर्भात आजची मीटिंग असणार आहे. आणि खूप महत्वाची मीटिंग आहे. बरंच काय आज पण तुम्हाला शिकायला मिळणार आहे. ओके. तर मीटिंगला सुरुवात करण्याच्या अगोदर नेहमीप्रमाणे आपली उद्दिष्टे थोडीशी क्लिअर करतो. कारण का बरेचसे विद्यार्थी हे आत्ता रिसेंटली जॉईन झालेले आहेत. ज्या विद्यार्थ्यांचा अभ्यास झालेला नाहीये त्यांनी फक्त अटेंड करा मीटिंग. त्यांनी जास्त काही डोकं लावण्याची गरज नाहीये. फक्त अटेंड करा कारण का तुम्हाला अजून अभ्यास पूर्ण करायचा आहे. ओके. जुने विद्यार्थी आहेत त्यांनी मात्र प्रामाणिकपणे सगळ्या गोष्टी नोट डाऊन करणं आज गरजेचं आहे. ओके. तर बघा, आपली उद्दिष्टे थोडीशी रिपीट करतो आहे की सुशिक्षित बेरोजगार लोकांना रोजगार देणे, तालुका जिल्हा शहरी भागांमध्ये सक्षम समुपदेशक घडवणे, समुपदेशनाच्या माध्यमातून समाजामध्ये सकारात्मक परिवर्तन घडवणे आणि व्यवसाय करण्यासाठी मराठी बांधवांना सहकार्य आणि प्रोत्साहन देणे. ओके, ही उद्दिष्ट आहेत आपली. त्याच्यानंतर मीटिंगची नियमावली आहे ती समजून घ्या. एअरफोनचा वापर करा जेणेकरून तुम्हाला माझा आवाज लाऊडली येईल. बरोबर की नाही? नोटबुक आणि पेन घ्या. घ्याच मी असं म्हणेन. कारण का मीटिंग मध्ये आपण बऱ्याच गोष्टी सांगत असतो आणि त्या खूप उपयुक्त असतात आपल्याला व्यवसाय करण्यासाठी. आणि ती उपयुक्त माहिती तुमच्याकडे नोट डाऊन केली असणं गरजेचं आहे. आणि म्हणून नोटबुक आणि पेन कृपया सगळ्यांनी घ्यायचा आहे. एका जागेवरती स्थिर थांबा. नेटवर्क कनेक्शन चांगलं मिळेल. माझा आवाज, व्हिडिओ सगळं क्लिअर तुम्हाला ऐकायला येईल. इतर कोणतेही प्रश्न इथे विचारू नका नेहमीप्रमाणे. ओके. म्हणजे अभ्यासक्रमाबद्दल किंवा कोड चॅनलिंग बद्दल किंवा सर्टिफिकेट बद्दल कुठलाही प्रश्न इथे विचारायचा नाही. कारण त्यासाठी तुम्हाला व्हॉट्सअपचे नंबर तुमच्याकडे आहेत आमचे. तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपमध्ये पण आहात. मला वैयक्तिक मेसेज करा. काही टेन्शन घेण्याची गरज नाहीये. पण इथे नका तुम्ही तो प्रश्न विचारू. ओके. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या मीटिंगचा कालावधी किती असेल तर डिपेंड आहे. झालं तर आपलं 1.5 तासात पण कव्हर होईल, नाहीतर 2 तास पण लागतील. ओके. कारण आपण शिकायला आलेलो आहोत. सो शिकायला आलेलं असताना आपण टायमाची लिमिट ठेवायची नाही. कारण का मला नाही माहिती हा विषय किती लांबला जाईल. तो पण मी प्रयत्न करेन की थोड्याच वेळामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त कंटेंट देण्याचा प्रयत्न करेन मी. ओके. सो नियमावली सगळ्यांना कळली. आता आपण विषयाला सुरुवात करणार आहोत की मीटिंगचा उद्देश काय. तर व्यवसाय वाढ कशी करावी. ओके. आणि या संदर्भात मी मागची मीटिंग घेतली होती. ती मागची मीटिंग किती लोकांनी अटेंड केली होती त्यांनी येस टाईप करा. येस. मी ना हे बंद करतो. मागची मीटिंग किती लोकांनी अटेंड केली होती, व्यवसाय वाढ संदर्भातली मागची मीटिंग किती लोकांनी अटेंड केली होती त्यांनी येस टाईप करायचं आहे फास्ट. येस येस येस. व्यवसाय वाढ संदर्भातली मागची मीटिंग किती लोकांनी अटेंड केली होती.
त्यांनी येस टाईप करा. कारण का ती मीटिंग जर तुम्ही अटेंड केली असाल ना, तर ही मीटिंग तुम्हाला कनेक्टेड आहे. म्हणजे काय म्हणतात त्याला, अ, तुम्हाला ही लवकर समजेल. मी आज जे तुम्हाला सांगणार ते लवकर समजेल, कारण का मागचं थोडंसं कनेक्टेड आहे ह्याला. त्यामुळे किती लोकांनी मागची मीटिंग अटेंड केली होती त्यांनी येस टाईप करा जरा फास्ट. ओके. एक 25 एक लोकांचे मेसेज आलेत की हो सर अटेंड केली होती. ओके. आता मी जे सांगतोय ते व्यवस्थित समजून घ्या. तुम्ही अटेंड केली असाल तर व्हेरी गुड, पण अटेंड केली नसाल तर त्या मागच्या मीटिंगची लिंक आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये ऑलरेडी मी दिलेली आहे. येते लक्षात, ऑलरेडी मी दिलेली आहे. तिथे जाऊन काय करा तुम्ही ती बघा. खूप महत्वाची अशी मीटिंग ती झाली होती आणि बऱ्याच काही गोष्टी तिथे तुम्हाला शिकायला मिळतील. नाहीच तर अगदी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो मी इथे. एक मिनिट, एकच मिनिट फक्त मी तुम्हाला डायरेक्टली दाखवतो की ज्यांनी ज्यांनी मीटिंग अटेंड नाही केली मागची त्यांना जर अटेंड करायची असेल तर काय करावं लागेल हे मी तुम्हाला थोडक्यात दाखवतोय. ओके. आणि मग पुढचा विषय आपण सुरुवात करूया. तुम्हाला सरळ युट्यूबला जायचंय. युट्यूबला गेल्याच्या नंतर, आता सगळ्यांना युट्यूब माहितीच आहे तुम्हाला सगळ्यांना. ओके. युट्यूबला गेल्याच्या नंतर इथे दुर्वा एज्युकेशन सर्च करा. सॉरी, दुर्वा. ओके. दुर्वा एज्युकेशन सर्च केल्यानंतर बघा आपला हा चॅनल आहे दुर्वा एज्युकेशनचा. अनेक सबस्क्रायबर आहेत त्याच्यावरती. त्याच्यावरती व्हिडिओज मध्ये जा आणि व्हिडिओज मध्ये गेल्याच्या नंतर येस, हे बघा. ओके. ही मीटिंग आहे आपली 2 महिन्यापूर्वी, व्यवसाय वाढ कशी करावी, व्यावसायिक मानसिकता व सध्याचा ट्रेंड ओळखा. ही मीटिंग आहे ना, 1 तास 45 मिनिटाचा पूर्ण हा व्हिडिओ आहे. सगळ्यांनी बघायचा आहे, कारण का आजच्या मीटिंगशी तो कनेक्टेड आहे. ओके. आणि त्याच्यानंतर आपले हे 2 लेक्चर झाले, आपले शिबिर झाली मागच्या महिन्यात. ओके. तर त्याचे पण व्हिडिओ तिथे उपलब्ध आहेत. ओके. सो ठीक आहे, आपण सुरुवात करूया जास्त वेळ न घेता. येस, काही लोकांनी काय काय लिहिलेलं आहे. मी सर आता माहिती आहे त्यामुळे मीटिंग ठीक आहे, चिल आहे. ओके. फ्री वेबिनार. ओके ओके ठीक आहे. येस, ग्रुपमध्ये पण टाकलेले आहे, पण जे नवीन विद्यार्थी आहेत ना ते आत्ता जॉईन झाले, सो त्यांना कदाचित ती लिंक नाही भेटणार ग्रुपमध्ये. आणि म्हणून त्यांनी काय करायचं, युट्यूबला जायचं आपल्या, आणि युट्यूबला गेल्याच्या नंतर आपल्या युट्यूब चॅनलला ऑलरेडी ती लिंक मिळेल तुम्हाला तिथे, असं मी सांगतोय. ओके. तर आता मागच्या वेळेला मी सगळं तुम्हाला सांगितलं होतं त्या व्यवसाय वाढीमध्ये की तुम्हाला एकही रुपया खर्च न करता तुमची जाहिरात कुठल्या प्लॅटफॉर्मला बघायची, तर कॅनवावरती बनवायची. ते पण मी सांगितलं होतं. ओके. व्हिडिओ, इमेज सगळं आपण कॅनवावरती बनवू शकतो, हे पण तुम्हाला मी सांगितलं होतं. आणि त्याच्यानंतर आपण ऑफलाईन आणि ऑनलाईन अशा 2 प्लॅटफॉर्मवरती झिरो इन्व्हेस्टमेंट मध्ये व्यवसाय कसा करू शकतो हे पण तुम्हाला मी मागच्या मीटिंगमध्ये सांगितलं होतं. पण एक अडचण अशी आली की बऱ्याचशा लोकांचे मला मेसेज आले, काही लोकांचे फोन आले की सर, ऑफलाईन काम करत असताना आम्हाला काहीच अडचण नाहीये. ओके, आम्ही ऑफलाईन मध्ये व्यवस्थित काम करतोय, तुम्ही सांगितल्या पद्धतीने सगळ्या गोष्टी करतोय, पण ऑनलाईन थोडीशी अडचण येते की ऑनलाईन काम कसं करावं हे नक्की कळत नाही आम्हाला. म्हणजे तुम्ही सांगितलं की जाहिरात बनवा, ती ऑनलाईन पाठवा, सगळं 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 ते ठीक आहे, म्हणजे ऍडव्हर्टाइजमेंट पर्यंत ठीक आहे. पण त्याची प्रॅक्टिस कशी करायची, जसं ऑफलाईनला कसं एखादी व्यक्ती आपल्याकडे येते, समोरासमोर बसते आणि आपण त्याचं काउन्सिलिंग सुरू करतो, किंवा त्याचं समजा अनालिसिस करायचं आहे सिग्नेचरचं किंवा हँडरायटिंगचं, ते आपण सुरू करतो. बट ऑनलाईन मध्ये कसं करायचं हे, तर मग माझ्या डोक्यात असं आलं की मग का नाही आपण ह्याच्यावरती एक मिटिंग घेऊया आणि थोडीशी क्लॅरिटी देऊया की हे काम कसं करावं, काय करावं. कारण शेवटी ऑनलाईन आणि ऑफलाईन यामध्ये खूप मोठा फरक आहे, आणि ऑफलाईनला काहीच लिमिटेशन नाहीत, पण ऑनलाईनला बरेचसे लिमिटेशन्स आहेत. ओके. कसं ते ह्या संपूर्ण मीटिंगमध्ये तुम्हाला शिकायला मिळणार आहे. पण आज मी एक थोडंसं काय टेक्निक वापरले की दरवेळेला मी पीपीटीचा वापर करतो मीटिंगला, यावेळी मी पीपीटी नाही वापरणार आहे. त्याचं कारण असं आहे की तुम्ही आहे ना सगळ्यांनी प्रामाणिकपणे लक्ष देऊन मी जे सांगतो ते नोट डाऊन करणं गरजेचं आहे. नाही तर काय होतं दरवेळेला मी रेडीमेड पीपीटी करतो, मग लोक पीपीटीचे स्क्रीनशॉट काढतात, बस लक्ष अजिबात देत नाहीत. सो आज तुम्ही लक्ष द्यावं की मी काय बोलतोय, म्हणून मी आज पीपीटीचा वापर एक प्रयोग करतोय. मी माहित नाही किती सक्सेस होईल ते, परत आपण पीपीटी नेक्स्ट टाइमला यूज करूच. तर मग आता ऑनलाईन जर का आपल्याला काउन्सिलिंग करायचं असेल एखाद्या व्यक्तीचं, किंवा ऑनलाईन जर का एखाद्या व्यक्तीचं स्वाक्षरीचं विश्लेषण आपल्याला जर करायचं असेल, तर काय करता येईल, कसं करायचं, कुठले प्लॅटफॉर्म्स आहेत फ्रीमध्ये ज्याचा आपण आपला चांगला वापर करू शकतो, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला इथे शिकायच्या आहेत आणि त्या प्रॅक्टिकली मी शिकवणार आहे. ओके. पण त्याच्या अगोदर एक
माझा प्रामाणिक प्रश्न. येस, एकाचा मेसेज आलाय, दोन लोकांचा काही आवाज येत नाही म्हणून तो मेसेज टाकलेला आहे. माझा एक प्रामाणिक प्रश्न असा आहे की किती लोकांनी ऑनलाईन काम सुरू केलेलं आहे, त्यांनी फक्त ना यस टाईप करायचं आहे की यस सर मी ऑनलाईन काम सुरू केलं आहे. मग ते काउन्सिलिंगचं असो, मग ते ग्राफॉलॉजीचं असो, ओके कुठलंही असो. किती लोकांनी ऑनलाईन काम चालू केलं त्यांनी फक्त यस टाईप करा फास्ट. ज्यांनी सुरू केलं त्यांनीच फक्त येस टाईप करायचं, ज्यांनी सुरू नाही केलं त्यांनी काहीच टाईप नाही करायचं, नो वगैरे काहीच टाईप नाही करायचं, फक्त ज्यांनी सुरू केलं त्यांनी येस टाईप करायचंय फास्ट. ज्यांनी सुरू केलं त्यांनी येस टाईप करायचंय. ओके. ओके, सोनम म्हणतात एकच सेशन घेतलं. ओके ठीक आहे. ग्रेट. ठीक आहे. छान. ज्यांनी ऑनलाईन काम सुरू केलं आहे त्यांनी येस टाईप करायचं. ज्यांनी नाही केलं त्यांनी काहीतरी केलं. ओके ठीक आहे. अगदी 10-12 लोकांचेच मेसेज आले, बाकीच्यांचं काय? बाकीच्या नाही सुरू केलं अजून. ऑनलाईन काम कोणी कोणी सुरू केलं त्यांनी येस टाईप करायचंय फास्ट. ओके, एक 15 लोकांचे टोटल मेसेज झालेत आपल्या आतापर्यंत. बाकीच्यांचं काय? ओके बघा, ऑनलाईन प्लॅटफॉर्म खूप मोठा आहे, ऑनलाईनला पर्याय नाहीये. एक काळ असा होता की मी स्वतः निगेटिव्ह होतो ऑनलाईनच्या बाबतीमध्ये, अरे इतकी वर्ष ऑफलाईन काम करतो आणि ते ऑनलाईन नाही आपल्याला जमणार आणि आपण नाही याच्यात पडायचं. पण वेळ अशी आली की ऑनलाईन शिवाय पर्याय नाही आता. त्याच्यामुळे तुम्ही अजूनही ऑनलाईन काम सुरू केलं नसाल तर मी एक रिक्वेस्ट करेन की ती करा. काही पैसा लागत नाही ऑनलाईन काम सुरू करायला. आज मी तुम्हाला सांगणार आहे की फ्रीमध्ये आपण ऑनलाईन काउन्सिलिंग कसं करू शकतो, फ्रीमध्ये आपण हा व्यवसाय कसा करू शकतो. ऑलरेडी मागच्या ह्याच्यामध्ये आपण ऍडव्हर्टाइजमेंट सांगितली होती कशी करायची ती फ्रीमध्ये, पण प्रॅक्टिकली काम कसं करायचं ऑनलाईनमध्ये ते मी आज तुम्हाला शिकवणार आहे. काही टेन्शन घेण्याची गरज नाहीये. ओके चलो. ऑनलाईन काम चालू नाही केलं, ऑफलाईन सुरू आहे. ओके ठीक आहे, काय हरकत नाही, चला टेन्शन नका घेऊ, आपण आता शिकूया. ओके, वही पेन सगळ्यांनी तयार ठेवा आणि आता महत्वाच्या पॉईंटला मी सुरुवात करतोय. सर्वप्रथम एक गोष्ट ध्यानात घ्या, बेस्ट काय आहे ऑनलाईन की ऑफलाईन, असं जर तुम्ही मला प्रामाणिकपणे विचाराल तर मी एवढंच सांगेन की ऑफलाईन इज वन ऑफ द बेस्ट ऑप्शन फॉर काउन्सिलिंग और बिझनेस असं आपण म्हणू शकतो. पण कसं आहे ना, ट्रेंड हा मार्केटचा सतत बदलत असतो, त्याला तुम्ही काहीच करू शकत नाही. सातत्याने ट्रेंड हा बदलतोय, सातत्याने ट्रेंड बदलतोय आणि बदलत्या ट्रेंडनुसार आपल्याला ऑनलाईन मध्ये येणं पण खूप गरजेचं झालेलं आहे. आणि म्हणून जरी ऑनलाईन आपल्याला पटत नसलं, जरी ऑनलाईन आपल्याला योग्य वाटत नसलं, तरी पण ऑनलाईन शिवाय पर्याय नाही. त्यामुळे ऑनलाईनला पण आपण काय करायला पाहिजे, जवळ करणं खूप गरजेचं आहे. येतं लक्षात? ऑफलाईन बेस्टच आहे पण ऑनलाईन पण बेस्टच आहे असं आपल्याला म्हणणं आता गरजेचं झालेलं आहे. लक्षात घ्या, गरजेचं झालेलं आहे. आणि म्हणून ऑफलाईन बेस्टच आहे पण ऑनलाईन पण बेस्ट आहे. पण ह्या ऑनलाईनला ना कसं आपण फॉलोअप करायचं किंवा ह्या ऑनलाईन मध्ये आपण कसं काम करायचं याच्याबद्दल मी तुम्हाला आज बरंचसं काय काय ज्ञान याच्यामध्ये देणार आहे. ओके, तर सगळ्यात प्रथम तर आपण जर का ऑनलाईन काम करायचं म्हटलं, ओके म्हणजे आपण जाहिरात केली फ्रीमध्ये, आपण लोकांपर्यंत पोहोचलो फ्रीमध्ये, हे मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. आता त्याच्या पुढचा टॉपिक आजचा आहे की आता आपल्याकडे लीड आली, आपल्याकडे एखाद्या व्यक्तीची चौकशी आली की समजा आता फॉर एक्झाम्पल मी आहे डोंबिवलीमध्ये आणि मला आता एखाद्या व्यक्तीचा फोन आला अलिबागवरून की सर मी अलिबागमधून बोलतो आहे आणि माझा असा असा प्रॉब्लेम आहे आणि मला तुमचं काउन्सिलिंगची रिक्वायरमेंट आहे. आता त्यांना मी सांगतो की तुम्हाला सर डोंबिवलीमध्ये यावं लागेल, आपल्या डोंबिवली, कल्याण डोंबिवलीमध्ये माझं ऑफिस आहे, तिथे यावं लागेल. तर ती व्यक्ती काय म्हणते की सर मला एवढं लांब येणं शक्य नाहीये, तुम्ही ऑनलाईन काउन्सिलिंग करू शकता का? ओके, तर आपल्याला त्याला काय म्हणायचंय की हो मी ऑनलाईन काउन्सिलिंग तुमचं करेन. येते लक्षात? मग आता त्यांना आपण हो म्हटलो, आता हे काउन्सिलिंग कसं करायचं, कुठल्या ऍपच्या माध्यमातून करायचं, कुठल्या पद्धतीने करायचं, त्याची काही एक नियमावली आहे ती प्रथम तर आपल्याला काय करायचे, समजून घ्यायचे. कारण ऑनलाईन करणं थोडीशी काळजी घेणं गरजेचं आहे. जेव्हा समोर समोर एखादी व्यक्ती येते तेव्हा खूप वेगळा फरक पडतो आणि ऑनलाईन मध्ये खूप वेगळा फरक पडतो. काय ते मी तुम्हाला आता स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. तर अलिबागची व्यक्ती आहे, तिला डोंबिवलीमध्ये येणं शक्य नाही, म्हणून ती काय म्हणते माझं ऑनलाईन काउन्सिलिंग तुमच्याकडून करून घ्यायचं आहे. आता ऑनलाईन काउन्सिलिंग करून घेण्याच्या अगोदर प्रथम तर तुम्हाला एक गोष्ट माहिती असणं गरजेचं आहे की मी नक्की कुठल्या प्लॅटफॉर्मवरती ऑनलाईन काउन्सिलिंग करू
शकते किंवा करू शकतो. येते लक्षात? मग कुठले कुठले प्लॅटफॉर्म आहेत असे की ज्याच्यावरती आपण ऑनलाईन काउन्सिलिंग करू शकतो? तर सगळ्यात पहिलं म्हणजे आपण फोन काउन्सिलिंग पण करू शकतो. म्हणजे फोनवरती, नो व्हिडिओ, बाकी काहीच नाहीये, फक्त फोनवरती. पण मी सजेस्ट करेन की फोनवरती काउन्सिलिंग करू नका. रिझल्ट मिळण्याची शक्यता फारच कमी आहे. ओके. ऑप्शन लिहून घ्या की ऑनलाईन काउन्सिलिंगचे प्लॅटफॉर्म कुठले कुठले आहेत. पहिला प्लॅटफॉर्म फोन काउन्सिलिंग, नॉर्मल फोन काउन्सिलिंग आपण म्हणतो की ना फोन काउन्सिलिंग, तो पण तो आपल्याला वापरायचा नाही. तिथे पाहिजे कॅन्सल असं लिहा की सरांनी सांगितलं की नाही करायचं. त्याची कारणं बरीचशी आहेत की फोन काउन्सिलिंग कधीच करायचं नाही. काय होतं, तुम्ही फोन काउन्सिलिंग करताय, काय होणार, मध्ये मध्ये तुम्हाला एखादा कॉल आला, तुमचं वेटिंग वरती जर का राहिलं तर तुमचं सारखं दुर्लक्ष होणार आहे. ह्याचा फोन का आता येतोय, कशासाठी येतोय, तुमचं माइंड डायव्हर्ट होणार. समोरच्या व्यक्तीला फोन येत असेल, त्याला तो हे होणार, डिस्टर्ब होणार की अरे मला आता फोन येतोय आणि ह्यांचं काउन्सिलिंग चालू आहे. त्याच्यामुळे ते सेफ नाहीये आणि ते चांगलं पण नाहीये. त्याच्यामुळे फोन काउन्सिलिंग आपल्याला करायचं नाहीये. सो हा पहिला ऑप्शन आहे की आपण ऑनलाईन काउन्सिलिंग कशी करायची. आता मला पहिला ऑप्शन की फोन काउन्सिलिंग. येस, काहीतरी एक प्रश्न आलाय समीर सर, हाऊ टू आयडेंटिफाय काउन्सिलिंग रिक्वायर्ड पर्सन. ओके. ओके सर, ज्या व्यक्तीचं काउन्सिलिंग करायचं आहे तो व्यक्ती समोरून आपल्याकडे येतो, आपल्याला काहीच आयडेंटिफाय करण्याची गरज नाहीये. ओके, त्याचा काउन्सिलिंगचं काय कारण आहे, काय आहे ते सगळं आपण फॉर्म भरून घ्यायचा. तुम्ही मागची जी मीटिंग झाली त्याचा व्हिडिओ बघा, तुम्हाला कळेल की काय करायचं ते. ओके, आपल्याला आयडेंटिफाय नाही करायचं कोणाला की कोणाचं काउन्सिलिंग करायचं आहे का. त्याला रिक्वायरमेंट आहे तोच आपल्याकडे येतो, आपण नाही समोरून कोणाकडे जायचं. ओके, ठीक आहे. चलो, पहिला जो पॉइंट आहे तो फोन काउन्सिलिंगचा, आपल्याला फोन काउन्सिलिंग करायचं नाहीये. दुसरा ऑप्शन असा आहे की व्हॉट्सअप कॉलिंग. आजकाल जो ट्रेंड आहे की व्हॉट्सअप कॉलिंग बरीचशी लोक करतात, तर व्हॉट्सअप कॉलिंगला पण आपल्याला काउन्सिलिंग करायचं नाहीये किंवा कोणाचंही सिग्नेचरचं किंवा हस्ताक्षराचं विश्लेषण करून द्यायचं नाहीये. का? त्याच्या मागची पण कारण आहेत. तिथे पण काय होतं की तिथे पण नोटिफिकेशन्स येतात. जेव्हा तुम्ही व्हॉट्सअप कॉलिंग करता, एखादा नोटिफिकेशन होऊ शकतं किंवा व्हॉट्सअप कॉलिंग चालू असताना तुमचा एखादा नॉर्मल कॉल आला की तुमचं माइंड डायव्हर्ट, किंवा समोरचा जर का नॉर्मल कॉल आला तर त्याचं माइंड डायव्हर्ट. येते लक्षात? त्यामुळे तिथे डायव्हर्ट होण्याची शक्यता जास्त आहे आणि आपल्या काउन्सिलिंगला ते घातक आहे. की जर एखाद्या व्यक्तीच्या काउन्सिलिंग मधून आपल्याला पॉझिटिव्ह रिझल्ट काढायचा असेल किंवा जर एखाद्या व्यक्तीच्या स्वाक्षरी किंवा हस्ताक्षराच्या अनालिसिस वरून आपल्याला जर पॉझिटिव्ह रिझल्ट काढायचा असेल तर आपल्याला डिस्टर्बन्स नको आहे, कुठलाच डिस्टर्बन्स नको आहे. आणि म्हणून नॉर्मल फोन पण आपल्याला अवॉइड करायचंय, नाहीच करायचं. मी तर आयुष्यात कधी करत नाही. व्हॉट्सअप व्हॉइस कॉलिंग पण आपल्याला कधीच करायचं नाहीये. तिसरा जो पॉइंट आहे तो म्हणजे आहे व्हिडिओ कॉलिंग. कशावरती? व्हॉट्सअपवरती. ओके, आता व्हॉट्सअपच्या व्हिडिओ कॉलिंगला पण तोच प्रॉब्लेम आहे की तुम्ही व्हॉट्सअपच्या व्हिडिओ कॉलिंगवरती जर का एखाद्या व्यक्तीचं काउन्सिलिंग कराल तर सेम आहे की तुम्हाला जर का एखाद्या व्यक्तीचा नॉर्मल कॉल आला की तुम्ही डिस्टर्ब होणार, तुम्ही डायव्हर्ट होणार, किंवा समोरच्या व्यक्तीला जर का नॉर्मल कॉल आला तर तुम्ही डायव्हर्ट होणार, तो डायव्हर्ट होणार. तो जरी डायव्हर्ट झाला तरी तुम्हाला रिझल्ट मिळणार नाही, तुम्ही जरी डायव्हर्ट झाला तरी त्याला रिझल्ट मिळणार नाही. आणि म्हणून अशा पद्धतीने आपल्याला ऑनलाईन काउन्सिलिंग करायचंच नाहीये की जिथे आपल्याला डिस्टर्ब होईल. ओके, त्यामुळे व्हिडिओ कॉलिंग ऑन व्हॉट्सअप हे देखील आपल्याला अवॉइड करायचं आहे. नॉर्मल फोन कॉलिंग अवॉइड, व्हॉट्सअप व्हॉइस कॉलिंग अवॉइड, व्हॉट्सअप व्हिडिओ कॉलिंग अवॉइड. मग आता चौथं ऑप्शन काय आहे, तर झूम. सगळ्यांनाच माहिती आहे आपल्याला, बरोबर आहे की नाही? तर झूम जो आहे तो झूम आपल्या सगळ्यांनाच वापरता येतो आणि झूम हा फ्रीमध्ये पण आहे. ओके, सो मी असं सजेस्ट करेन तुम्हाला की झूम तुम्ही वापरू शकता, फ्री ऑफ कॉस्ट वापरू शकता. पण तो तुम्हाला फक्त आणि फक्त 40 मिनिटच वापरता येतो. किती? 40 मिनिट्स. म्हणजे 40 मिनिटापर्यंत तुम्ही फ्रीमध्ये तो वापरू शकता. 40 मिनिटानंतर पण फ्रीमध्ये वापरू शकता. कसा? तो प्रामाणिकपणे समजून घ्या की मी काय सांगतोय तुम्हाला, की 40 मिनिटांनी काय होते, तुमची मीटिंग एंड होते. येते लक्षात? तुमची मीटिंग एंड होते. मग काय करायचं, त्याच मीटिंगला परत रिजॉईन करायचं, पुन्हा तुम्हाला 40 मिनिटं मिळतात. बघा मी काय सांगतो ते व्यवस्थित, की एखादी मीटिंग आपण झूम अकाउंटमध्ये क्रिएट करायची पहिली. डायरेक्ट जॉईन नाही करायच्या. डायरेक्ट जॉईन केली तर मग तुम्हाला परत नवीन जॉईन करताना तिला रिजॉईन नाही करतायत. एक मीटिंग बनवून ठेवायची, युजर आयडी पासवर्ड सगळा बनवून ठेवायचा झूम मध्ये. ओके, आणि तो बनवून ठेवल्याच्या नंतर
तो झूमचा आयडी आणि ते पासवर्ड समोरच्या व्यक्तीला पाठवायचं आणि 40 मिनिटं तुम्ही काय करू शकता त्यावरती फ्रीमध्ये अटेंड करू शकता एकमेकांना. आणि त्या व्यक्तीला एवढंच सांगायचं की बाबा रे 40 मिनिटानंतर आहे ना आपली मीटिंग एंड होईल, परत त्याच लिंकला रिकनेक्ट व्हा, तोच युजर आयडी तोच पासवर्ड, रिकनेक्ट व्हा, आपण पुढची 40 मिनिटं काय होऊ परत कंटिन्यू होऊ. सो हे फ्री टूल्स आहे. तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही झूम ॲप फ्रीमध्ये डाउनलोड करू शकता आणि फ्रीमध्ये हा वापरू शकता. ओके, त्याला रिकरिंग मीटिंग असं म्हणतात. ओके, शेड्यूल मीटिंग, रिकरिंग मीटिंग, बरेचसे काय काय ऑप्शन्स असतात. ओके, सो ते करू शकता तुम्ही. आणि त्याचं मी तुम्हाला प्रात्यक्षिक दाखवू शकलो असतो, पण माझी झूम मीटिंग चालू आहे त्यामुळे मी तुम्हाला दाखवू शकत नाही ह्याच्यामध्ये. तर मी तुम्हाला ते दाखवू शकलो असतो, काहीच प्रॉब्लेम नाही. किंवा मी 1 मिनिट ट्राय करतो, 1 मिनिट थांबा फक्त. 1 मिनिट फक्त. येस, 1 मिनिट फक्त. नाही दिसत आहे मला ती स्क्रीन माझी. नाही दिसत आहे मला ती स्क्रीन. ओके, ठीक आहे, नाही दाखवत आहेत मला ती स्क्रीन. तर त्याच्यावरती ना काय काय ऑप्शन असतात की शेड्यूल मीटिंग असतं, जॉईंट मीटिंग असतं, न्यू मीटिंग असतं आणि शेअर स्क्रीन असतं. ओके, सो तुम्हाला जॉईंट मीटिंग पण करायचं नाहीये, त्याच्यानंतर न्यू मीटिंग पण करायचं नाही, तुम्हाला शेड्यूल मीटिंग करायची असते. ओके, तुमच्या नोटबुक मध्ये हा पॉईंट लिहून ठेवा की आपल्याला काय करायचं आहे, शेड्यूल मीटिंग करायची आहे. आणि ती शेड्यूल मीटिंग केल्याच्या नंतर त्याला तुम्हाला युजर आयडी देता येतो, पासवर्ड देता येतो, सगळं देता येतं. आणि ती शेड्यूल मीटिंगची लिंक कॉपी करायची आणि ती कॉपी करून तुम्ही काय करू शकता, समोरच्या व्यक्तीला पाठवू शकता. आणि ती पाठवल्याच्या नंतर तिला जॉईन व्हायला सांगायचं आणि त्याच्यावरती तुम्ही काय करू शकता, 40 मिनिट्सची मीटिंग घेऊ शकता. आणि 40 मिनिटची मीटिंग घेतल्याच्या नंतर तुम्ही परत रिकनेक्ट होऊन काय करू शकता, पुन्हा 40 मिनिट्स करू शकता. पण आता ही 40 मिनिटची लिमिट्स नको आहे काही लोकांना, की सर असा काहीतरी ऑप्शन सांगा ना की ज्याच्यामध्ये हे 40 मिनिटाचं वगैरे लिमिटेशन नाही असलं पाहिजे. ओके, कारण काय होणार, ते 40 मिनिटं कनेक्ट झाले त्यानंतर परत कनेक्ट करा, परत ती शेड्यूल मीटिंग करा, हे करा ते करा, आम्हाला नाही जमणार. किंवा तेवढं आम्हाला टेक्नॉलॉजिकल नॉलेज नाही आहे की तो झूम ॲप कसा डाउनलोड करायचा, काय करायचं, हे नाही आम्हाला टेक्नॉलॉजिकल कळत. तर आम्हाला अजून वेगळं काय करता येईल का की ज्याचा आम्हाला चांगला फायदा करून घेता येईल. तर येस, त्यासाठी पण ऑप्शन आहे. आणि तो ऑप्शन काय माहितीये, दाखवतो मी तुम्हाला. हे तुम्हाला प्रॅक्टिकल दाखवता येऊ शकतं मला. हे बघा, 1 मिनिट. आपण सगळेच मोबाईलमध्ये गुगल वापरतो, बरोबर आहे, सगळेच गुगल वापरतो आपण, काही प्रॉब्लेम नाही. तर गुगलला तुमचा ऑलरेडी तुम्ही आयडी ओपन केला असतो, सगळ्यांचा जीमेल अकाउंट आहे. तुम्ही जीमेल अकाउंट ओपन केल्याच्यानंतर इथे स्टार येतात बघा उजव्या कोपऱ्यामध्ये, डॉट येतात, डॉट, स्टार नाही सॉरी, डॉट. त्या डॉटला क्लिक केल्याच्या नंतर ना अगदी खाली जायचं आणि इथे खाली गेल्याच्या नंतर तुम्हाला इथे एक ऑप्शन मिळतं बघा, 1 मिनिट, मीट दिसतंय, मीट नावाचा ऑप्शन. ओके, हा मीट नावाचा ऑप्शन तुम्ही जर क्लिक केलात, ओके, तर इथे बघा काय येतंय. आय थिंक माझी स्क्रीन सगळ्यांना शेअर झालेली आहे, सगळ्यांना दिसतंय, व्यवस्थित समजून घ्या. व्हिडिओ कॉल अँड मीटिंग फॉर एव्हरी वन, कनेक्ट, कोलॅबोरेट आणि सेलिब्रेट फ्रॉम एनिवेअर विथ गुगल मीट. ओके, तुम्ही न्यू मीटिंग क्रिएट करू शकता. आणि न्यू मीटिंग क्रिएट केल्याच्या नंतर क्रिएट अ मीटिंग फॉर लेटर स्टार्ट इन्स्टंट मीटिंग आणि शेड्यूल इन गुगल कॅलेंडर्स. ओके, तुम्ही शेड्यूलच करा. शेड्यूल केल्याच्या नंतर ती जी लिंक असते ना ती तुम्ही कधीही वापरू शकता. ओके, एक शेड्यूल मीटिंग करू शकता. आता इथे मी करतोय बघा. ओके, हा शेड्यूल मीटिंगला गेल्याच्या नंतर इथे तुम्हाला सगळी डिटेल्स टाकायची असते. मी आता तेवढी टाकत बसत नाहीये, कारण आपला त्या वेळ जास्त जाईल. बघा इथे वरती दिलेलं आहे बघा टायटल. आता तुम्हाला काय करायचंय, टायटलमध्ये काय, काउन्सिलिंग सेशन असं टाका, काउन्सिलिंग सेशन. ओके, आणि इथे ऑल डे टाका, डज नॉट रिपीट, हे सगळे ऑप्शन्स असतात त्यामध्ये. डेली ठेवा, विकली ठेवा, काही प्रॉब्लेम नाहीये. हे सगळं तुम्ही तुमच्यानुसार करू शकता. जसं फॉर एक्झाम्पल इथे ऑल डे मी केलं, काही हे नाही केलं, इथे मी डेली ठेवलं. हे सगळं केल्याच्या नंतर इथे सेव्ह केलात ना की एक लिंक आपल्याला क्रिएट होते. ओके, आणि मग ती लिंक काय करायची, आपल्याला समोरच्या व्यक्तीला व्हॉट्सअपला पाठवायची आणि मग तिला सांगायचं जॉईन हो. आणि ती जॉईन झाल्याच्या नंतर इथे सगळ्यात चांगला आणि काय म्हणतात त्याला, प्लस पॉइंट असा आहे ते की इथे आपल्याला 40 मिनिट किंवा 1 तासाचं कुठलंच लिमिटेशन नाहीये, येते लक्षात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे आपल्याला डाउनलोड करण्याची पण गरज नाहीये.
झूम डाउनलोड करावा लागतो, युजर आय डी पासवर्ड क्रिएट करावा लागतो तुमचा. त्याच्यानंतर झूम मीटिंगसाठी तुम्हाला वेगळा आयडी आणि पासवर्ड क्रिएट करावा लागतो. म्हणजे बरंचसं प्रोसेस आहे, पण याला कुठलीच प्रोसेस नाही आहे, कारण का हा इनबिल्ड आहे आणि हा आपल्या प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये असतो. इथे लक्षात, प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये असतो. ओके. कारण का याचा वेगळा ऍप घेण्याची काहीच गरज नाही. तुम्ही आपल्या गुगलला जर का गेलो तर गुगलला ऑलरेडी त्या ह्याच्यामध्ये ऑलरेडी त्यांचा तिथे दिलेला असतो. त्याच्यावरती फक्त काय करायचं, क्लिक करायचं. ओके. सो लक्षात घ्या, आपण फ्रीमध्ये फ्रीमध्ये ऑनलाईन काउन्सिलिंगसाठी हे 2 ऍप वापरू शकतो. नॉर्मल कॉल वापरायचा नाही, व्हॉट्सअप व्हॉइस कॉल वापरायचा नाही, व्हॉट्सअप व्हिडिओ कॉल वापरायचा नाही, झूम वापरायचा किंवा गुगल मीट वापरायचा. पण त्यातल्या त्यात झूमचं मी तुम्हाला काय सांगितलं की झूमला असा असा प्रॉब्लेम आहे की, आणि झूम तुमचा डेटा पण खूप घेतो, मोबाईलचा डेटा पण खूप घेतो झूम. इथे लक्षात. सो झूमचं 40 मिनिटचा एक प्रॉब्लेम आहे, त्याला डाउनलोड करणं, हे करणं, ते करणं, सगळ्या गोष्टी आल्या स्पीड झाला. पण गुगल मीट हा काय आहे, आपल्या ऑलरेडी मोबाईलमध्ये इनबिल्ड आहे. जरी लॅपटॉप वापरला तर लॅपटॉपला एकदा तुम्ही जीमेल ओपन केलात का तो इनबिल्ड तुम्हाला येतो. त्याला असं वेगळं काय करण्याची गरज नाहीये. मी पुन्हा दाखवतोय बघा, मी फक्त जीमेल इथे लॉन्च केलेला आहे, लॉग इन केलेलं आहे, इथे सगळं आलं. ओके. तर ह्या गुगल मीटचा काय करू शकता तुम्ही, चांगला वापर करू शकता, फ्री ऑफ कॉस्ट. झूम पण फ्री ऑफ कॉस्ट, गुगल मीट पण फ्री ऑफ कॉस्ट. पण आता इथे ना थोडस काही गोष्टी आपण ना टेक्निकली समजून घेऊया. ओके. काय टेक्निकली तर समजून घ्यायचंय की झूम आणि गुगल मीट याच्यात ना बराचसा फरक आहे. पण म्हणजे मी असं म्हणेन की झूम इट्स अ प्रोफेशनल प्लॅटफॉर्म, की ज्याच्यामध्ये बरंचसं काय काय तुम्हाला मल्टिपल ऍक्टिव्हिटीज मिळतात. इथे चॅटिंग्स आहेत, चॅटिंगला बघ बरेचसे ऑप्शन्स आहेत इथे झूम मध्ये. जसं काय तुम्ही लोक चॅट करताय, आता मी काय केलंय, सेटिंग अशी केली की ऍज अन होस्ट तुमची चॅटिंग मला दिसली पाहिजे, इतरांना दिसली पाहिजे, प्रायव्हसी आहे. बरोबर आहे की नाही. सो झूमला ही एक सेटिंग असते की ऍज अ होस्ट तुमची चॅटिंग मला दिसतील. गुगल मीटला सेटिंग नाहीये. येते लक्षात, गुगल मीटला ती सेटिंग नाहीये. झूम मध्ये आता बघा आपली मीटिंग चालू आहे, मी रेकॉर्डिंग चालू केलेलं आहे. ओके. आपली मीटिंगची मी रेकॉर्डिंग करतोय, मग ती क्लाउड रेकॉर्डिंग करू शकता तुम्ही, तुमच्या लॅपटॉपवरती रेकॉर्डिंग, कॉम्प्युटरवरती रेकॉर्डिंग करू शकता. गुगल मीटला ते ऑप्शन्स नाहीये. म्हणजे गुगल मीटला फक्त आपण काय करू शकतो, लाईव्ह बोलू शकतो, काउन्सिलिंग करू शकतो, सगळं करू शकतो. पण त्याचं रेकॉर्डिंग वगैरे आपल्याला काही करता येत नाही, आणि आपल्याला गरजेचं पण नाही ना. आपण लक्षात घ्या, काउन्सिलिंग इज अ प्रायव्हसी. कधी आयुष्यात चूक करू नका कोणाचं काउन्सिलिंग रेकॉर्डिंग करण्याचं, हे माझं सजेशन आहे तुम्हाला. ओके. अजिबात करू नका. ओके. सो गुगल मीट वरती ते रेकॉर्डिंग करता येत नाही, असे काही प्लस मायनस पॉईंट सगळे आहेत दोघांमध्ये पण. ओके. पण आपल्याला काही फरक नाही पडत ना, बरोबर आहे की नाही. आपल्याला काही फरक पडता येत नाही, फरक पडत नाही, आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी करता येतात. किंवा जर आपल्याला गुगलला जर रेकॉर्डिंग पाहिजे त्याची वेगळी प्रोसेस आहे, तुम्हाला ते गुगल ड्राईव्ह वगैरे सगळ्या गोष्टी म्हणजे टेक्निकल बरंचसं काय काय त्याच्यामध्ये आहे. पण आता आपल्या सगळ्याच विद्यार्थ्यांना काही टेक्निकल नॉलेज असतो असातला भाग नाही आहे मित्रांनो, लक्षात घ्या. ओके. तर मी प्रयत्न असा करतो की तुम्हाला सोप्यात सोपं काय सांगता येईल किंवा सोप्यात सोपं तुम्हाला काय प्लॅटफॉर्म देता येईल. ओके. ते मी तुम्हाला काय करतोय ते सांगणार आहे. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय की गुगल मीट आणि झूम ह्या 2 प्लॅटफॉर्मचा आपण काय करू शकतो, वापर करू शकतो ऑनलाईन काउन्सिलिंग करण्यासाठी किंवा ऑनलाईन स्वाक्षरी किंवा हस्ताक्षर विश्लेषणासाठी. पण आता एक महत्वाचा पॉईंट मी शेअर करतोय आणि तो सगळ्यांनी प्रामाणिकपणे ऐका, की मी असं सजेस्ट करेन ना की ऑनलाईन मध्ये सगळ्याच केसेस नका घेऊ. ओके. उदाहरणार्थ समजा एखादी डिवॉर्स केस आहे, ओके, रिलेशनशिपची केस आहे, डिवॉर्स केस आहे, ऑनलाईन नका घेऊ, असं माझं पर्सनल मत आहे. मला बाकी तुमचं माहिती आहे, माझं मत मी नेहमी सांगतो, माझ्या कोर्समध्ये पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे, माझ्या प्रत्येक मीटिंगमध्ये पण मी ह्याच गोष्टी सांगतो की मी सांगेन ते तुम्हाला पटलंच पाहिजे, असं कुठेही स्टॅम्प नाहीये. ओके. कुठेही स्टॅम्प नाहीये, पण मी माझं मत मांडून मोकळा होतो की जर डिवॉर्स केस असेल, रिलेशनशिपची केस असेल, ऑनलाईन नका करू. त्यांना सांगा की तुम्हाला फिजिकली भेटावं लागेल. ओके. आणि जर नसेल शक्य, समजा आता ते नागपूरचे आहेत, आता तुम्ही मुंबईमधले आहात,
तर ठीक आहे ना, मला एखादा मेसेज करा की सर नागपूरचे आपले एखादे कोण काउन्सिलर आहेत का, अशी अशी एक केस आहे, देऊया ना त्यांना आपण. प्रॉब्लेम काय? आज मी कित्येक लोकांना माझ्याकडे आलेल्या केसेस देतो. का देतो? कारण की ठीक आहे, तिथल्या तर फिजिकल त्यांचं जर का काउन्सिलिंग झालं तर तेवढं चांगलं आहे, लक्षात घ्या. ओके. सो ही केस आपल्याला ऑनलाईन मध्ये न घेणं योग्य असेल असं मला वाटतं. एक डिवोर्स केस झाली, दुसरी आहे ऍडिक्शनची केस. ओके, ऍडिक्शनची म्हणजे काय? व्यसनाची व्यक्ती. ओके, जिला खूप तो व्यसनाच्या आहारी गेलेला आहे. ओके, आणि आता खूप ऍडिक्टेड झालेला आहे. तर अशा व्यक्तीची पण आहे ना, ऑनलाईन काउन्सिलिंग नका करू. ओके, त्याला फिजिकलीच काउन्सिलिंगची रिक्वायरमेंट आहे. मग तुम्हाला शक्य नाहीये ना, तर त्याचं लोकेशन शेअर करा माझ्याशी, की सर ह्या लोकेशनला कोण आहे का, मी तुम्हाला त्या लोकेशनचा एखाद्या काउन्सिलरचा नंबर पाठवतो आणि मग तुम्ही त्याला द्या. पण ऑफलाईन त्याचं काउन्सिलिंग होऊ द्या, कारण की या केसेस आहेत ना, ह्या केसेसला ऑनलाईन मध्ये रिझल्ट येत नाही, लक्षात घ्या. एखादी डिप्रेशनची केस आहे, तो खूप डिप्रेशन मध्ये आहे आणि तो सुसाईड अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न करतोय. तर ह्या अशा व्यक्तीला ना ऑफलाईनच काउन्सिलिंगची गरज आहे. ऑनलाईन काउन्सिलिंग करू नका, रिझल्ट येणार नाही, लक्षात घ्या. आणि आला तरी तो तात्पुरता असेल, तो तात्पुरता मोटिवेट होईल, पण लॉंग टर्म रिझल्ट त्याच्यातून येण्याची शक्यता कमी आहे, असं मला प्रामाणिकपणे वाटतं. कारण का मी अनुभवातून तुम्हाला सांगतोय. ओके. आणि म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवायची ऑनलाईन काउन्सिलिंग करत असताना, की त्याच केसेस घ्यायच्या की ज्या शक्य आहेत. जसं की एखाद्याचं गोल सेटिंगची काउन्सिलिंग आहे, की सर मला माझ्या आयुष्यात ध्येयच माहिती नाहीत, काय करायचं, मला ध्येय सेट करून घ्यायचे आहेत. ओके, मला माझं गोल्स काय आहेत ते मला पूर्ण सेट करून घ्यायचे आहेत. ओके, येस, काउन्सिलिंग करू शकतो ऑनलाईन. करिअर काउन्सिलिंग करायची आहे, येस करू शकतो. पर्सनल डेव्हलपमेंटची काउन्सिलिंग आहे, येस करू शकतो. म्हणजे ह्या अशा प्रकारच्या काउन्सिलिंग आहेत ना, त्या आपण करू शकतो. पण डिप्रेशन्स आहे, सुसाईड अटेम्प्ट आहे, ऍडिक्शन्स आहे, रिलेशनशिप आहे, ऑनलाईन शक्यतो अवॉइड करा, असं मी तुम्हाला सजेस्ट करेन. रिझल्ट नाही येणार आपल्याला त्याच्यातून चांगल्या पद्धतीने. ओके, रिझल्ट नाही येणार, कारण काय माहितीये का, ऑनलाईन काउन्सिलिंगला काय बोलतात, डिस्ट्रॅक्शन भरपूर आहेत. ओके, डिस्ट्रॅक्शन भरपूर आहेत ऑनलाईन काउन्सिलिंगला. कसं, ते मी तुम्हाला समजून सांगतो. काय आहे, आता बघा, ऑनलाईन आपण काउन्सिलिंग करतोय एखाद्या व्यक्तीचं, समजा फॉर एक्झाम्पल मी काउन्सिलिंग करतोय आणि ते काउन्सिलिंग करत असताना आपण आपल्या पद्धतीने सगळी सुरुवात वगैरे करतो आणि छान पद्धतीने विचारायला सुरुवात करतो. पण आता होणार कसं माहितीये का, तो बसलाय कुठे व्यक्ती त्याच्या घरामध्ये, आपण कुठे बसलोय आपल्या घरामध्ये, किंवा समजा आपण आपल्या ऑफिसमध्ये. आता ऑनलाईन काउन्सिलिंग करत असताना तो व्यक्ती त्याच्या प्लेसमध्ये बसल्या असल्यामुळे त्याचं जे माइंड आहे ना, ते डायव्हर्ट होण्याची शक्यता जास्त असते. उदाहरणार्थ, आत्ता काउन्सिलिंग सुरू झाली आहे, 7:30 वाजलेले आहेत. ओके, लवकर आवरलं पाहिजे, 8 वाजता माझं असं असं काम आहे म्हणून, किंवा 9 वाजता माझं असं असं काम आहे. म्हणजे त्याच्या डोक्यात काय, त्या घरातल्या त्या कामाची वेळ आहे. एखादी महिला असेल तर म्हणे की यार माझं पाणी येणार आहे. ओके, किंवा मला संध्याकाळी भाजी आणायला जायचं आहे, किंवा मग माझ्या किचनमध्ये माझा कुकर लावायचा आहे. म्हणजे काय, की तुम्ही ऑनलाईन काउन्सिलिंग करताय, पण ती जी व्यक्ती आहे जिचं तुम्ही ऑनलाईन काउन्सिलिंग करताय, तिचं माइंड स्टेबल आहे का, हे पण खूप महत्वाचं आहे ना. आणि म्हणून शक्यतो आहे ना, ऑनलाईन काउन्सिलिंग करत असताना समोरच्या व्यक्तीला एक रिक्वेस्ट करा, की सर, मॅडम, शक्यतो मी ऑनलाईन काउन्सिलिंग घेत नाही, तुम्हाला प्रत्यक्ष मला भेटावं लागेल. पण ठीक आहे, तुमची अडचण लक्षात घेता मी तुमचं ऑनलाईन काउन्सिलिंग करू शकतो किंवा करू शकते. पण पण त्या ऑनलाईन सेशनमध्ये तुम्ही मला तुमचं 100% देणं गरजेचं आहे. म्हणजे काय, की त्या वेळेमध्ये तुम्ही तुमची सगळी कामं बाजूला ठेवून तुम्ही एका तुमच्या बेडरूम मध्ये, बंद रूम मध्ये 1.5 ते 2 तास पूर्णतः माझ्यासोबत राहणं खूप गरजेचं आहे. हे शक्य आहे का तुम्हाला? जमेल का तुम्हाला? कुठली वेळ तुमच्यासाठी ती कम्फर्ट असते, की जी तुम्ही 1.5 ते 2 तास फोकसली तुम्ही फक्त ह्या काउन्सिलिंग सेशनला देऊ शकता? ही प्रथमतः त्याच्याशी विचारणा करा. ओके, आणि मगच पुढचं पाऊल उचला. त्यांना सांगा, तुमच्या घरून नसेल तर तुमच्या ऑफिसमध्ये अशी कुठली प्लेस आहे का, की जिथे तुम्ही 1.5 ते 2 तास अगदी फुल फोकसली मला देऊ शकता? हे त्यांना विचारा आणि मगच पुढचं पाऊल घ्या. दुसरी गोष्ट, आजकाल इंटरनेट डाटा हा लवकर संपतो.
कारण का दिवसभर आपलं काही ना काही ते चालू असतं. मग तो एक मोठा प्रॉब्लेम आहे की ऑनलाईन काउन्सिलिंग करत असताना त्यांना विचारा की बरं तुमच्याकडे वायफाय आहे का? असेल तर वेल अँड गुड, पण नसेल तर मग मोबाईल डाटा तुमचा तितका पुरेल का? कारण का जेव्हा आपण व्हिडिओ ऑन करतो झूम वरती किंवा गुगल मीट वरती, तेव्हा व्हिडिओ चालू केल्यामुळे डाटा लवकर संपतो. लक्षात घ्या, डाटा लवकर संपतो. आणि मग डाटा जसा जसा संपत जातो तसं तुमचं व्हॉइस ब्रेकिंग चालू होतं. ओके, असे अनेक डिस्ट्रॅक्शन चालू होतात. आणि हे सगळे मी अनुभवातून तुम्हाला मी आज सांगतोय. अनेक डिस्ट्रॅक्शन चालू होतात. तर त्याच्यामुळे वायफाय कनेक्शन त्यांचं आहे का, हे त्यांना प्रथमतः विचारा. म्हणजे मला काय म्हणायचंय, एखादी ऑनलाईन काउन्सिलिंग भेटली म्हणून आपण लगेच तुटून पडायचं नाही की हा चला मी करतो काउन्सिलिंग. नाही, सगळ्या गोष्टींचा प्रथमतः काय करा, आढावा घ्या. ती व्यक्ती कम्फर्ट आहे का ऑनलाईन मध्ये, ती ज्या व्यक्तीकडे वायफाय आहे का, ती व्यक्ती दीड ते 2 तास फोकसली आपल्याला ऐकू शकते का, तिच्याकडे त्या प्रायव्हसीसाठी तिच्याकडे सेपरेट रूम आहे का, नसेल तर ती तिच्या ऑफिसमध्ये करू शकते का. ह्या सगळ्या गोष्टींची काय करा, पडताळणी करा. उगाच आपल्याला 2 पैसे मिळतात म्हणून आपलं हा ठीक आहे मी करतो असं अजिबात करू नका. ही मी विनंती करेन, मी जबरदस्ती तुमच्यावरती करू शकत नाही, मी फक्त विनंती करेन तुम्हाला. येते लक्षात? तर ह्या गोष्टी आहे ना आपल्याला पडताळणं खूप 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 गरजेचं आहे. येते लक्षात? दुसरी महत्वाची एक गोष्ट, की बऱ्याच वेळा काय होतं आजकाल की ऑनलाईन आपण काउन्सिलिंग करतो आहे, प्रॉब्लेम काहीच नाहीये. पण ऑनलाईन काउन्सिलिंग करत असताना समोरच्या व्यक्तीची बॉडी लँग्वेज आहे ना, बॉडी लँग्वेज ही आपल्याला ऑब्झर्व करता येत नाही. जेव्हा फिजिकली आपण काउन्सिलिंग करतो, समोरासमोर काउन्सिलिंग करतो, तेव्हा काय प्रॉब्लेम नाही, ती व्यक्ती समोर आपल्या बसलेली आहे, आपल्याला सगळ्या गोष्टी कळत असतात. पण जेव्हा ती व्यक्ती ऑनलाईन आपल्याशी करते तेव्हा आपण तिला ऑब्झर्व नाही करू शकत की नक्की ती काय करते ती. उदाहरणार्थ सांगू, आत्ता मी मीटिंग घेतोय, बरीचशी लोक मला दिसत आहेत की लिहून घेतात. बघा, जीवन सर छान पद्धतीने लिहून घेतात, संतोष जाधव सर खूप छान पद्धतीने लिहून घेतात, प्रतिभा मॅडम खूप छान पद्धतीने लिहून घेतात. पण काही लोक फक्त ऐकतात. तर काही लोक त्यांचा कुठेतरी वेगळा एक मोबाईल चालू आहे, त्याच्यामध्ये काहीतरी तिकडे चालू आहे आणि इकडे ऐकतात. म्हणजे काय, की ऑनलाईनची ही परिस्थिती आहे. ऑनलाईनची ही परिस्थिती आहे. काही लोकांनी फक्त कॅमेरा चालू करून काहीतरी वरती सिलिंगकडे कॅमेरा आहे आणि ते दिसतच नाहीत कॅमेरामध्ये आणि मीटिंग अटेंड करतात. म्हणजे ही ऑनलाईनची परिस्थिती आहे, लक्षात घ्या. मला सांगत आता की आपण पैसे घेतो ना एखाद्या व्यक्तीचं, तर आपल्याला त्या पैशाची त्यांना रिटर्न देणं गरजेचं आहे, असं माझं प्रामाणिक मत आहे पहिल्यापासून. मी तुम्ही कोर्सवर माझा अटेंड केला तर माझं प्रत्येक ठिकाणी मी सांगतो की आपल्याला हरामाचे पैसे कोणाचे नको आहेत. ओके. तर मग समोरच्या व्यक्तीचा प्रॉब्लेम काय होतो, की जेव्हा आपण ऑनलाईन काउन्सिलिंग करतो ना तेव्हा ती व्यक्ती डायव्हर्ट होण्याची शक्यता असते. कारण आज प्रत्येकाकडे अनेक गॅजेट्स आहेत. उदाहरणार्थ, तो एका मोबाईलवरती तुमच्याशी झूम मिटिंग करतोय, पण दुसऱ्या मोबाईलवरती काय करतोय, तो इतर लोकांशी चॅटिंग करतोय, इतर लोकांशी काहीतरी वेगळं त्याचं बफेरिंग चालू आहे, सर्चिंग चालू आहे, व्हॉटर रिप्लाय देणं चालू आहे. मला सांगा, ह्याच्यामध्ये तुम्हाला रिझल्ट काढता येईल का? नाही काढता येणार तुम्हाला, लक्षात घ्या. नाही काढता येणार. मग ही एक रिक्वेस्ट करायची की सर, जेव्हा किंवा मॅडम जेव्हा तुमचं मी ऑनलाईन काउन्सिलिंग करणार आहे तेव्हा एक नम्र विनंती आहे की तुमच्या आजूबाजूला इतर कोणतेही गॅजेट ठेवायचे नाहीत. नाही ठेवायचे. तुम्हाला रिझल्ट पाहिजे, आय एम रेडी फॉर यू, मी तयार आहे तुम्हाला रिझल्ट द्यायला. पण तुम्हाला ही काळजी घेणं गरजेचं आहे. हे कंपल्सरी करा. इथे लक्षात, कंपल्सरी करा की ह्या गोष्टी तुम्हाला काय करायच्या आहेत, तुम्हाला करायच्या आहेत. की तुम्हाला इतर तुमचे 2 मोबाईल असतील, तुमचा लॅपटॉप असेल, कॉम्प्युटर असेल, सर तुम्हाला सगळ्या गोष्टी काय करायच्या, ऑफ कराव्या लागतील आणि फक्त एकच आपला व्हिडिओ चालू असेल, तुमचा आणि माझा. ओके. ही अट टाका, आपल्यासाठी नाही, समोरच्यासाठी. कारण का, तो पैसे देणार आहे, त्याला आपला रिझल्ट द्यायचा आहे. नो डिस्ट्रॅक्शन्स, नो डिस्ट्रॅक्शन्स. ओके. त्याच्यानंतर अजून एक गोष्ट अशी असते की जेव्हा आपण जे काय ऑनलाईन काउन्सिलिंग करू, ओके, फॉर एक्झाम्पल तुम्ही गुगल मीटवरही कराल किंवा तुम्ही झूमवरती कराल, कारण हे 2च प्लॅटफॉर्म आहेत जे मी तुम्हाला सांगितले की ज्याचा आपल्याला वापर करायचा आहे. ओके. आणि त्यातल्या मी सांगेन की गुगल मीट वन ऑफ द बेस्ट ऑप्शन. तुम्ही 1 तास बोला, 1.5 तास बोला, तुम्हाला रिजॉईन करायची गरज नाही, आयडी क्रिएट करायची गरज नाही, काही करायची गरज नाहीये. आणि समोरच्याला पण टेन्शन देण्याची गरज नाही. कारण का, तुम्हाला माहिती आहे झूम ऍप कसा डाउनलोड करायचा, कसं रजिस्ट्रेशन करायचं, कसं आयडी क्रिएट करायचा, न्यू मीटिंग कशी लॉन्च करायची, समोरच्याला माहिती आहे का, याची गॅरंटी आहे का?
नाही, मग तो बिचारा अर्धा त्याची एनर्जी त्या झूम ऍपच्या डाउनलोडमध्ये जाईल. इथे तुम्ही त्याला व्हॉट्सअपची गुगल मीटची लिंक पाठवली, त्याने त्या लिंकवरती क्लिक केला की तो ऑटोमॅटिकली गुगल लिंकला जातो, कारण का त्याच्या मोबाईलमध्ये ऑलरेडी गुगल आहे. त्यामुळे त्याला अजिबात त्रास होत नाही. लक्षात घ्या, इतकं सोपं आहे ते. त्यामुळे गुगल मीट वन ऑफ द बेस्ट आहे. ओके. तर मग आता पुढचा मुद्दा असा आहे तिथे की जेव्हा तुम्ही ऑनलाईन काउन्सिलिंग करता त्या व्यक्तीचे, तेव्हा त्या व्यक्तीला एक गोष्ट अजून सांगणं गरजेचं आहे की तुमची काउन्सिलिंग जेव्हा करणार आहे तेव्हा तुमच्या आजूबाजूला मात्र कोणालाच तिथे थांबू देऊ नका. बघा, हा एक अतिशय महत्वाचा मुद्दा आहे की तुमचं जेव्हा मी काउन्सिलिंग करणार आहे त्यावेळेला तुमच्या आजूबाजूला कोणीही नसावं. मग ती व्यक्ती म्हणले की सर माझं घर एवढं काही मोठं नाही की मी सगळ्यांना बाहेर मी माझी काही सेपरेट रूम वगैरे, तर मी काय करू? मी थोडा वेळ सांगेन घरच्या घरांना बाहेर पाठवू का, किंवा थोडा वेळ त्यांना काहीतरी हे करू का? तर तसं नाही करायचं, कारण का घरचे 1.5 ते 2 तास बाहेर नाही थांबू शकत. लक्षात घ्या, ते सारखे येऊन तुम्हाला काही ना काहीतरी त्रास देणार. तर लक्षात घ्या, त्यांना सांगायचं की बेडरूम मध्ये तुम्ही एकटेच थांबा 1.5 ते 2 तास. घरच्यांना सगळ्यांना सांगा की बाबा रे, आतमध्ये कोणी येऊ नका. ओके. आणि जर नाही शक्य तर मग तुम्ही एखाद्या ऑफिस प्लेसमध्ये किंवा तुम्ही एखाद्या कुठेही तुम्ही ठरवा, तुमचं तुम्ही सर्च करा, तुमच्या मित्राचं घर, मित्राचं ऑफिस किंवा एखादं काहीतरी सर्च करा, पण तुमच्या आजूबाजूला कोणीही नसावं अशी माझी रिक्वायरमेंट आहे. का? तुम्ही समजून घ्या आणि त्यालाही समजवा, ज्याचं काउन्सिलिंग करायचं त्याचं. की काय असतं ना, की काउन्सिलिंग करत असताना कधी कुठला काय मुद्दा आपल्याला माहिती नाहीये. मग त्या मुद्द्याला ना समोरची व्यक्ती कम्फर्ट असणं गरजेचं आहे. येते लक्षात? कम्फर्ट असणं गरजेचं आहे. कारण काय होणार की जर का एखाद्या मुद्द्याच्या वेळेला त्याच्या घरातली एखादी व्यक्ती जर का त्याच्या आजूबाजूला असेल तर तो मुद्दा ती व्यक्ती अवॉइड करेल. येते लक्षात? अवॉइड करेल का? तर ही गोष्ट माझ्या घरच्यांपर्यंत पोहोचली नाही पाहिजे, किंवा ही गोष्ट माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये पोहोचली नाही पाहिजे, माझ्या कलिग्स बरोबर पोहोचली नाही पाहिजे. म्हणजे थोडक्यात काय की तू ऑफिसमध्ये जरी माझ्याशी काउन्सिलिंग सेशन घेत असलास तरी पण तिथे पण तुझे कलिग्स तुझ्या बाजूला नाही पाहिजेत. घरी असेल तरी पण तुझी फॅमिली मेंबर्स बाजूला नाही पाहिजेत. जिथे पण तुम्ही असाल तिथे तुम्ही एकटेच असला पाहिजेत, ही आमच्या काउन्सिलिंगची अट आहे. हे काय करायचं, समोरच्या व्यक्तीला क्लिअर करायचं. ओके. बघा, ह्या सगळ्या गोष्टी मी सांगतोय ना त्या प्रामाणिकपणे सगळ्या नोट डाऊन करून घ्या आणि प्रामाणिकपणे समजून घ्या. जर तुम्हाला ऑनलाईन मध्ये हे काम करायचं असेल तर. ओके. सिग्नेचर आणि हँडरायटिंग वाल्यांचं मी पुढे सांगणार आहे, त्यांनी सध्या ऐकून घ्या फक्त ह्या सगळ्या गोष्टी काउन्सिलिंगच्या. तुमचं मी वेगळं सांगणार आहे काहीतरी, कारण का तुमचा पार्ट खूप वेगळा असतो आणि काउन्सिलिंग वाल्यांचा पार्ट खूप वेगळा असतो. ओके. तर ही जी कंडिशन आहे ना, ही तुम्हाला काय करायची आहे, फॉलोअप करायची आहे. की समोरच्या व्यक्तीला काय सांगायचं आहे की काउन्सिलिंग करत असताना तुमची प्रायव्हसी महत्वाची आहे, तुमचा फोकस महत्वाचा आहे, तुमचे इतर गाईड तुम्हाला बंद ठेवायचे आहेत किंवा ऑफ करायचे आहेत, आणि तुम्ही फक्त एकटेच असणं खूप गरजेचं आहे. ओके. आता सेम स्टुडंट पॅरेंट काउन्सिलिंग मध्ये पण तीच कंडिशन आहे की जर एखाद्या वेळेला तुम्ही स्टुडंट काउन्सिलिंग करत आहात किंवा पॅरेंट काउन्सिलिंग करत आहात, ज्या लोकांनी स्टुडंट पॅरेंटचा कोर्स केलेला आहे, ओके, तर त्यांना पण मी हेच सांगेन की तिथे पण सेम रूल्स चालू होतात. नाहीतर तो विद्यार्थी आहे म्हणून पालक बाजूला बसवावे का? काही गरज नाही, कारण का आपण काही लहान मुलांचं काउन्सिलिंग करत नाही की जिथे पालक बाजूला बसले पाहिजेत. आपण मोठ्या मुलांचं काउन्सिलिंग करतो की जिथे तो मॅच्युअर्ड आहे, त्याला सगळ्या गोष्टी माहिती आहेत, तर तो एकटा आपल्याशी संवाद साधू शकतो. काही गरज नाही तिथे आई वडिलांचे बसण्याची. काउन्सिलिंग मध्ये प्रायव्हसी खूप महत्वाची आहे, तर समोरची व्यक्ती किंवा समोरचा विद्यार्थी ओपन होतो, अन्यथा तो ओपन होत नाही. आणि म्हणून हे टर्म कंडिशन तुम्हाला टाकणं गरजेचं आहे. जर एखादी व्यक्ती म्हणते किंवा एखादे पॅरेंट म्हणतात की मला तुमच्याकडून ऑनलाईन काउन्सिलिंग करून पाहिजे. क्लिअर? आता अजून एक महत्वाची गोष्ट सांगते फी बद्दल, की जेव्हा तुम्ही ऑनलाईन काउन्सिलिंग करणार आहात तर त्या व्यक्तीला तुम्ही सगळ्या टर्म कंडिशन सांगितल्यात, सगळ्या गोष्टी सांगितल्यात, आणि सर आपण 1 ते 2 दिवस अगोदर आपण काय करूया, टाइम तुमचा फिक्स करूया. आणि टाइम फिक्स केल्याच्या नंतर तुम्हाला माझी ऑनलाईन फी ट्रान्सफर करावी लागेल असं त्याला टर्म कंडिशन मध्ये सांगून मोकळे व्हा. म्हणजेच काय की फी अगोदर घ्या, नंतर घेण्याच्या भानगडीत पडू नका, नाहीतर तुम्हाला फी मिळालीच असं समजा. मग तुम्ही कळलं ना मी काय म्हणतोय ते? नंतर तुम्हाला फी मिळालीच असं समजा. लोक खूप वेगळ्या मानसिकतेचे आहेत, तोंडावरती लोक आजकाल फसवतात. लक्षात घ्या, तोंडावरती फसवतात.
असंख्य अनुभव माझ्याकडे आलेले आहेत, असंख्य आलेले आहेत, असंख्य आलेले आहेत. ओके. आणि म्हणून मी अनुभवातून सांगतोय की ज्या व्यक्तीचं ऑनलाईन काउन्सिलिंग करायचं आहे त्यांना एवढंच सांगा फक्त की बाबा रे ठीक आहे, मला तुमची ऍडव्हान्स फी घेणं खूप गरजेचं आहे, तरच आपण मीटिंग शेड्युलिंग करू शकतो, आपलं टाइम शेड्युलिंग करू शकतो आणि मग आपलं काउन्सिलिंग करू शकतो. ओके. जर तुमची फी आली तर मग माझं शेड्युलिंग मी तुम्हाला सांगेन की आपण कुठे आणि कधी कसं काउन्सिलिंग करायचं ते. पण फी घेतल्याशिवाय कोणाचंही काउन्सिलिंग ऑनलाईन मध्ये करू नका. तुम्हाला ती फी रिकव्हर करण्यासाठी इतका त्रास होईल, इतका त्रास होईल की तुम्ही परत कोणाचं ऑनलाईन काउन्सिलिंग करण्याची हिंमत करणार नाही. जे आहे ते स्पष्ट सांगतोय मी तुम्हाला. कधीच हिंमत नाही करणार की अरे नाही मरू दे, मागच्या वेळेला एवढं सगळं केलं पण काहीच मिळालं नाही मला. म्हणून बी क्लिअर, बिझनेस माइंडेड. मी प्रत्येक वेळा सांगतो की तुम्हाला गुन्हेगार म्हणतील, ठीक आहे गुन्हेगार मला नाही म्हणतात, किती लोक म्हणतात की तुम्ही गुन्हेगार आहात. हो मी गुन्हेगार आहे, मी गुन्हेगार आहे, काही मांडणे नाहीये. मी तुम्हाला कोर्स दिला, मी तुमच्याकडनं पैसे घेतले, मी तुम्हाला सिलेबस दिला, मी सगळं देतो आणि तरी तुम्हाला वाटतं मी गुन्हेगार आहे. मी गुन्हेगार आहे. लोकांचं ना वेगळं चाललंय आजकाल, त्यामुळे आपण त्या भानगडीत पडायचं नाहीये. मी फी घेतल्याशिवाय तुमचं ऑनलाईन काउन्सिलिंग शेड्यूलिंग करणार नाहीये. माझे रूल्स रेग्युलेशन्स आहेत, माझे टर्म कंडिशन आहे. दॅट्स इट. तुम्हाला पटलं तर ठीक आहे, नाही तर काही कंडिशनची गरज नाही. नाही माझा पगारच झालेला नाहीये, मग ठीक आहे ना, तुमचा जेव्हा पगार होईल की नाही त्याच्यानंतर आपण काउन्सिलिंग करूया. आपल्याला काय घाई आहे? काही घाई आहे का आपल्याला? काहीच काही नाहीये. पण विदाऊट फी मी काउन्सिलिंग सेशन करत नाहीये हे सांगून मोकळे व्हा. आता हे जे मी बोलतोय ते कदाचित तुमच्यातल्या काही लोकांना पटणार नाहीये, पण त्याला मी काही करू शकत नाही. ओके. पण माझं असं मत आहे की जर आपल्याला असं वाटत असेल आतून की मी जी मेहनत करतोय ती प्रामाणिक मेहनत करतोय, तर माझ्या प्रामाणिक केलेल्या मेहनतीचा मला रिटर्न मिळालं पाहिजे, तर तुम्हाला ही कंडिशन टाकणं गरजेचं आहे. नाहीतर तुम्हाला त्रास होण्याची शक्यता आहे. इथे लक्षात. सो ऑनलाईन काउन्सिलिंग करत असताना ह्या टर्म कंडिशन वरती तुम्हाला काय करायचंय, ऑनलाईन काउन्सिलिंग करायचं आहे. इथे लक्षात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की जी लोक ऑनलाईन काउन्सिलिंग, आता ऑफलाईनला कसं होतं, आपण हिस्ट्री फॉर्म समोरासमोर भरून घेतो, बरोबर की नाही. मग आता ऑफलाईन मध्ये काय, ऑनलाईन मध्ये काय करणार आपण, तर मी काय सगळ्यांना सांगतो, सजेस्ट करतो की आपल्या काउन्सिलिंग चा हिस्ट्री फॉर्म जो आहे त्या हिस्ट्री फॉर्मचा फोटो काढायचा. ओके. किंवा साधं गणित आहे, मी तुम्हाला अजून एक ऑप्शन सांगतो, गुगल फॉर्म. पण तो गुगल फॉर्म सगळ्यांनाच जमेल असं मला माहिती नाहीये, वाटत नाहीये, कारण का आपल्याकडे काही सगळेच टेक्निकल विद्यार्थी नाही आहेत हे मला देखील माहिती आहे. मग एक काम करायचं, जो आपला काउन्सिलिंगचा हिस्ट्री फॉर्म आहे ना, सेम प्रश्नावली आपल्या व्हॉट्सअपला काय करायची, बनवायची. ओके. सगळ्यांनी व्यवस्थित समजून घ्या मी काय म्हणतो ते. टेक्स्टमध्ये सगळे प्रश्न आपल्या काय करायचे, व्हॉट्सअपला टाईप करायचे, काही प्रश्न हल करत नाहीये. आणि मग ज्या व्यक्तीचं काउन्सिलिंग आपल्याला करायचं आहे ना, त्या व्यक्तीला तो टेक्स्ट मेसेज पाठवून द्यायचा. त्या टेक्स्ट मेसेजमध्ये काय आहे, जो आपला हिस्ट्री फॉर्म आहे ना तोच आहे. आणि ते घेणं हे खूप गरजेचं आहे, लक्षात घ्या. विदाऊट हिस्ट्री आपल्याला कोणाचंही काउन्सिलिंग करायचं नाही, भले ऑफलाईन असो किंवा ऑनलाईन असो. सो ऑनलाईन मध्ये प्रोफेशनली जर गेलात तर एक गुगल फॉर्मचा एक चांगला ऑप्शन आहे की जे तुम्ही स्वतःचा एक गुगल फॉर्म क्रिएट करू शकता. पाहिजे तुम्हाला मी एक त्याचा हे दाखवतो की कुठे आणि कसा गुगल फॉर्म क्रिएट केला जातो तो. पण ते सगळ्यांना नाही जातो, कारण का मला माहिती आहेत ना माझे स्टुडंट कसे आहेत ते. सगळेच काही टेक्निकली स्मार्ट नाही आहेत. एक मिनिट मी तुम्हाला दाखवतो की सेम तुम्ही तुमच्या प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये तो इनबिल्ड आहे, फ्रीमध्ये आहे, फुकटमध्ये आहे. स्पष्ट बोलायचं तर गुगलला तुम्ही जीमेलला अकाउंट केल्याच्या नंतर तुम्हाला मगाशी मी तुम्हाला काय दाखवलं होतं, मीट दाखवलं होतं, सेम त्याच्यामध्येच खाली गेलात ना बघा फॉर्म आहे. या फॉर्मला क्लिक केलात तुम्ही सहज कुठल्याही व्यक्तीची माहिती तुमच्याकडे मिळू शकते. हे बघा सगळे फॉर्मॅट पण तुमच्याकडे आहेत. ओके. कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन आता मी माझं बनवलं होतं मागे, हे सगळे हे तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट एक प्रोफेशनली गुगल फॉर्म बनवू शकता. जसं मागे मी एक बनवलं होतं, मी तुम्हाला दाखवतो सॅम्पल पाहिजे तर. म्हणजे फ्री मध्ये आहेत ह्या सगळ्या गोष्टी. ह्या बघा हे सगळं बनवू शकता. आता फॉर डिस्क्रिप्शन इथे मी काय टाकू शकतो, काउन्सिलिंग टाकू शकतो, समोरच्याचं नाव, त्याचा ईमेल ऍड्रेस, हे सगळं. आता ह्याच्यात तुम्हाला बरंच काय काय असतं. म्हणजे जो आपला हिस्ट्री फॉर्म आहे ना तो ऍज इट इज तुम्ही गुगल फॉर्मच्या माध्यमातून तयार करू शकता. त्याची एक लिंक असते, ती लिंक समोरच्याला पाठवायची आणि जेव्हा ती व्यक्ती ती लिंक मध्ये माहिती फॉलोअप करेल तेव्हा रिस्पॉन्सेस मध्ये तुम्हाला काय होणार, त्याची इन्फॉर्मेशन सगळी दिसणार तुम्हाला. म्हणजे त्या व्यक्तीने समोरच्या व्यक्तीने काय काय त्याची माहिती टाकली सगळी तुम्हाला याच्यामध्ये दिसणार. त्याच्यामुळे
एखाद्या व्यक्तीची हिस्ट्री घेण्यासाठी गुगल फॉर्म वन ऑफ द बेस्ट आणि फ्री टूल्स आहे. तुमच्या डायरीमध्ये लिहून ठेवा. जर तुम्हाला कधी शक्य झालं तर तुम्ही ते बनवू शकता. असं फ्रीमध्ये आहे, त्याला काय मोठं असं काय म्हणतात, रॉकेट सायन्स नाहीये. फ्रीमध्ये तुम्ही ते वापरू शकता. ओके. पण जर नाही शक्य तुम्हाला ना, तर काही टेन्शन घेऊ नका. सेम हिस्ट्री फॉर्मची जी माहिती आहे ती काय करा, आपल्या व्हॉट्सअपला टाईप करा आणि ती समोरच्या व्यक्तीला पाठवून द्या. ओके. तर हिस्ट्री घेणं खूप गरजेचं आहे. ओके. तर मग अशा पद्धतीने आपल्याला काय करायचंय, हे ऑनलाईन काउन्सिलिंगचं काम सुरू करायचं आहे. आणि हे सुरू करण्यासाठी ह्या सगळ्या टर्म कंडिशन आपल्याला काय करायच्यात, वापरायच्या आहेत. आता ह्या ऑनलाईन काउन्सिलिंगसाठी आपल्याला कस्टमर कुठून मिळणार, कसे मिळणार, याचं तुम्हाला मी मागच्या मीटिंगमध्ये प्रशिक्षण दिलेलं आहे. तेही फ्री ऑफ कॉस्ट कसे मिळवायचे ते दिलेलं आहे. तर ते तुम्ही युट्यूबला जाऊन काय करू शकता, बघू शकता, काही हरकत नाहीये. तर ऑनलाईन काउन्सिलिंग करण्यासाठी हे दोन टूल्स तुम्हाला मी सांगितलेले आहेत, की झूम आणि गुगल मीट. आणि तिसरं टूल तुम्हाला सांगितलेलं आहे ते म्हणजे कसलं, की फॉर्म कलेक्ट करण्यासाठी, हिस्ट्री कलेक्ट करण्यासाठी गुगल फॉर्मचा वापर. ओके. हे 4 प्लॅटफॉर्म आहेत, ते खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही वापरू शकता. आणि हे करत असताना टर्म कंडिशन्स काय ते पण मी तुम्हाला ऑलरेडी सगळं सांगितलेलं आहे. ओके. आता अजून काय ह्याच्यामध्ये रिक्स होऊ शकते किंवा अजून काय अडथळे येऊ शकतात, हे आता थोडक्यात आपण समजून घेऊया. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ना, आजकाल एआयचा जमाना आहे. म्हणजेच काय, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. ओके. सध्याचा आपण असं म्हणूया की हॉट ट्रेंड असलेला कन्सेप्ट आहे तो. ठीक आहे. कोणतरी मेसेज केलाय की फर्स्ट मीटिंग आहे. हा ठीक आहे, तुम्ही नवीन विद्यार्थी आहात, तुमची पहिली मीटिंग आहे, काय हरकत नाही. आपल्या सगळ्या जुन्या मीटिंगचं रेकॉर्डिंग आपल्या ग्रुपमध्ये आहे किंवा आपल्या युट्यूब चॅनलला पण आहे. मी पाहिजे शेवटी परत एकदा दाखवेन. ओके. आता पूर्ण फोकस ह्या मीटिंगकडे द्या. ओके. काही हरकत नाही, तुम्हाला सगळं रेकॉर्डिंग मिळून जाईल. तर आपण मुद्दा होता एआयचा. ओके. सगळ्यांनी कान देऊन व्यवस्थित ऐका की मी काय म्हणतोय ते. आता ह्या एआयचा चांगलाही वापर आहेच. कुठलीही गोष्ट बघा, चांगली वापर जे चांगलंच आहे, पण त्याचा ना वाईट वापर पण जास्त केला जातो आपल्याकडे. कुठल्याही गोष्टीचा वाईट वापर पण जास्त केला जातो. आणि ह्या ऑनलाईन काउन्सिलिंग मध्ये ही एक थोडीशी भीती आहे, की ह्या ऑनलाईन काउन्सिलिंगचा कोणी चुकीचा तर यूज करणार नाही. कारण तुम्ही चांगले आहात, समोरचा व्यक्ती काय आहे हे तुम्हाला माहिती आहे का, हा मोठा प्रश्न आहे, लक्षात घ्या. कारण आज ऑनलाईनच्या माध्यमातून, ह्या एआयच्या माध्यमातून काहीही करणं शक्य आहे. म्हणजे तुमच्यासारखा डुप्लिकेट पण एआय क्रिएट करून देतो, तुमचा आवाज पण एआय सेम तुम्हाला हे करून देतो. आजकाल लता दिदींच्या आवाजामध्ये एआय गाणी गातोय. ओके. बरंचसं काय काय एआय करतंय. मग होतंय कसं ना, इथे थोडीशी अशी आपल्याला एक भीती आहे, की अगर समोरचा व्यक्ती आपल्या इमेजचा काही चुकीचा तर वापर करणार नाही. ही थोडीशी भीती आहे, एक शंका आहे. असं होणार नाही, कारण समोरचा व्यक्ती ऑलरेडी डिप्रेशन मध्ये आहे किंवा ऑलरेडी तो समजा काहीतरीला गरज आहे म्हणून तो आपल्यापर्यंत पोहोचलाय. पण तरी आपल्याला एक काळजी घेणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणून रेकॉर्डिंग वगैरे कधीच कोणाला करून द्यायची नाही. म्हणजे समोरचा जरी म्हटला की सर माझं ह्या सेशनचं मला रेकॉर्डिंग करून पाहिजे, सॉरी, आम्ही काउन्सिलिंग सेशनचं रेकॉर्डिंग करत नाही. स्पष्ट बोलून मोकळे व्हा. नका टेन्शन घेऊ डोक्याला. तुम्हाला नाही माहिती की काय कसं काय ते, नका टेन्शन घेऊ डोक्याला. ओके. स्पष्ट बोलून टाका की नाही, आपण रेकॉर्डिंग आम्ही करत नाही, जे काय असेल ते आपण फेस टू फेस लाईव्ह मध्ये आपण डिस्कशन करतो, पण रेकॉर्डिंग वगैरे काही करत नाही. दुसरी गोष्ट, स्पेशली फॉर लेडीज. ओके. लेडीजनी ऑनलाईन काउन्सिलिंग जर का तुम्ही एखाद्या पुरुषाचं करताय, कृपया करून सांभाळून करा. ओके. कृपया करून सांभाळून करा. माहित नाहीये की त्या समोरच्या व्यक्तीच्या मनात काय आहे ते. ओके. कारण का तुम्ही काउन्सिलिंग करणार आहात, तुम्ही व्हिडिओ बंद करून तर काउन्सिलिंग करू शकत नाही, कारण त्याचा रिझल्ट तुम्हाला येणार नाही. सो तुमचा व्हिडिओ, त्याचा व्हिडिओ, दोघांचंही चालू असणं गरजेचं आहे. आणि काउन्सिलिंग करत असताना, ऑनलाईन काउन्सिलिंग करत असताना व्हिडिओ ऑन ठेवणं गरजेचंच आहे. विदाऊट व्हिडिओ काउन्सिलिंग करू नका. खूप महत्वाचं आहे. आता काय कळणार तुम्हाला की समोरचा तुम्हाला अटेंड करतोय ना अटेंड करतोय, काही कळणार नाही. तो तिकडे काहीतरी वेगळं काहीतरी काम करतोय, तो फक्त तुमचं ऐकतोय, हा लहा करतोय.
असं नको आहे. व्हिडिओ प्रोफेशनली तुमचा आणि त्याचा समोरासमोर ऑन असला पाहिजे आणि तरच तुम्हाला काय करायचंय, त्यांचं काउन्सिलिंग करायचं आहे. तर मग या केसमध्ये काय होतं की महिलांनी थोडंसं काय करायचंय, जपून काउन्सिलिंग करायचं. दोघांचाही व्हिडिओ ऑन असला पाहिजे. नॉट ओनली फॉर काउन्सिलर, नॉट ओनली फॉर काउन्सिलिंग. म्हणजे ज्याचं काउन्सिलिंग करायचंय तो काउन्सिलिंग, आणि जो काउन्सिलर करणार आहे तो काउन्सिलर. ओके. सो दोघांचेही व्हिडिओ ऑन असणं हे गरजेचं आहे. गरजेचं आहे. ओके. आणि म्हणून ह्या गोष्टी महिलांनी थोडीशी काळजी घ्या, की तुम्ही जर का ऑनलाईन काउन्सिलिंग करत आहात तर तो पुरुष कसा आहे काय आपल्याला माहिती आहे. तर खूप सांभाळून तुम्हाला वेगळ्या पद्धतीने तुम्हाला तुमचं स्वतःचं संरक्षण करायचं आहे. आणि रेकॉर्डिंग मात्र करून द्यायचं नाही. इव्हन स्क्रीनशॉट पण काढून देऊ नका कोणाला. नाहीतर काय होतील, सेशन चालू असताना मध्ये स्क्रीनशॉट वगैरे काढणं हा सगळा प्रकार असतो. ह्या सगळ्या गोष्टी करू द्यायच्या नाहीत. सेफ्टीसाठी सांगतोय मी तुम्हाला. बाकी मला काय फरक पडत नाही, तुम्ही सगळं करून दिलं तरी मला त्याची काही घेणं देणं नाहीये. पण तुमची सेफ्टी म्हणून मी तुम्हाला या सगळ्या गोष्टी सांगतोय. कारण का आज जे दिसतंय तसं अजिबात नाहीये. जग खूप पुढे गेलेलं आहे, जग खूप बदललेलं आहे. आणि काय म्हणतात ना की नाही माहिती काय होईल आणि काय नाही ते. त्यामुळे आपण जेवढं काही सेफ मध्ये काम करता येईल ना तेवढं सेफ मध्ये काम करण्याचा प्रयत्न करूया, असं मला प्रामाणिकपणे वाटतं. ओके. आणि त्यामुळे महिलांनी किंवा सगळ्यांनीच काळजी घ्या. किंवा एखादा पुरुष एखाद्या महिलेची काउन्सिलिंग करतोय, ओके, तर तुम्ही पण ऍज अ पुरुष म्हणून काउन्सिलिंग करत असताना आपला आय कॉन्टॅक्ट किंवा आपली एकंदरीत देहबोली किंवा आपली बॉडी लँग्वेज जी आपण म्हणतो ती प्रामाणिकपणे चांगली ठेवणं खूप गरजेचं आहे. आपला आय कॉन्टॅक्ट चांगला ठेवणं खूप गरजेचं आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला काळजी घेणं खूप गरजेचं आहे, की समोरच्या व्यक्तीला कम्फर्ट वाटणं खूप गरजेचं आहे. खूप गरजेचं आहे. ओके. सो ऑनलाईन काउन्सिलिंग करत असताना ह्या सगळ्या गोष्टींची तुम्ही काळजी घ्यावी, असं मी तुम्हाला इथे काय करेन, रिक्वेस्ट करेन. जबरदस्ती करणार नाही. ओके. आणि म्हणून मी अजून एक मगाशी ऑप्शन दिला, की जर का एकमेकांची देवाणघेवाण केली तर वाईट काय. ज्या तुम्हाला शक्य होत नाही ते इतरांना द्या. तुमच्या एरियातल्या काउन्सिलिंग जे असतील ते तुम्हाला ती लोक देतील. म्हणजे समजा नागपूरचा काउन्सिलर आहे, त्याच्याकडे जर का पुण्यातली काउन्सिलिंग असली तर त्यांनी पुण्यातल्या काउन्सिलरला द्यावी. पुण्यातल्या काउन्सिलरकडे जर का नागपूरची काउन्सिलिंग आहे त्यांनी नागपूरच्या काउन्सिलरला द्यावी. मला मेसेज करा, मी तुम्हाला सगळ्यांचे नंबर देईन. ओके. देवाणघेवाण करूया, काय हरकत आहे. ओके. कारण का जर समोरासमोर काउन्सिलिंग झाली तर त्यात चांगला रिझल्ट काढता येतील. ह्या सगळ्या काय म्हणतात त्याला गोष्टीतून आपल्याला सुटका मिळेल. बरोबर की नाही. या सगळ्या गोष्टीतून सुटका मिळेल आणि एक चांगलं काम होईल. पण म्हटलं ना आपल्याला पर्याय नाही ऑनलाईनला. आणि मग ऑनलाईन मध्ये नाही, काही लोक असतात की नाही मला करूनच घ्यायचंय, मला असंच आहे तसंच आहे, तर आपण करू शकतो. पण करत असताना मात्र ही काळजी घेणं खूप 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 गरजेचं आहे असं मला वाटतं. ओके. आणि जर आता जसं की आता एक टेक्निकल म्हणतात ना बाब आहे ती, की बऱ्याचशा मोबाईलला स्क्रीन रेकॉर्डिंगचा ऑप्शन आहे. आता समोरच्या व्यक्तीने जर स्क्रीन रेकॉर्डिंग चालू केलं तर आपल्याला नाही कळणार ते. आणि ते आपण अवॉइड करू शकत पण नाही. बघा प्रत्येकाच्या अँड्रॉइड मोबाईलला ना एक ऑप्शन असतो स्क्रीन रेकॉर्डिंगचा. आणि हा समोरचा व्यक्ती काय करू शकतो, ऑन ठेवू शकतो. आपल्याला कसं कळणार, आपल्याला नाही कळू शकत. ओके. किंवा माहिती नाही जर का त्या वेळेला त्यांनी जर का आपल्याला नोटिफिकेशन दिलं किंवा काय झालं तर ते मला नाही माहिती. कारण का आता गुगल मीटचे ऑप्शन्स वेगळे आहेत, झूमचे ऑप्शन्स वेगळे आहेत. प्रत्येकाचं वेगवेगळ्या सगळ्या गोष्टी आहेत. मग ते जर का समोरच्याने केलं तर आपल्याला नाही कळणार, लक्षात घ्या. तर तेच बोलतोय मी की ऑनलाईनला ना थोडीशी काळजी घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून अशा केसेस घ्या ना की जिथे आपल्याला टेन्शन नाहीये. ओके. सुसाईड अटेम्प्ट नका घेऊ, डिप्रेशन नका घेऊ, ऍडिक्शन नका घेऊ, रिलेशनशिप नका घेऊ, डिवोर्स नका घेऊ. ह्या भानगडीत पडू नका, मग टेन्शन नाही. कारण का जे पॅशनेटेड असतात, जे गोल सेटिंगसाठी येतात, पर्सनल डेव्हलपमेंटसाठी येतात, करिअरसाठी येतात, ओके, यांचं घ्यायला काही हरकत नाही. ते पॅशनेटेड असतात, त्यांना त्यांच्यामध्ये डेव्हलपमेंट करायची आहे, काही टेन्शन नाहीये, त्यांच्याकडे वेगळे काही एक्सक्यूज नसतात. ओके. सो त्यांचं फक्त घ्या, काही टेन्शन नाहीये. तिथे आपल्याला जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही. पण या केसेसला ना थोडंसं ना टेन्शन येऊ शकतं. आणि म्हणून थोडीशी काळजी घ्या. सो ऑनलाईन काउन्सिलिंग करण्यासाठी कुठले प्लॅटफॉर्म वापरायचे, कुठल्या काळजी घ्यायच्या, ह्या सगळ्या गोष्टी मी काय केल्या इथपर्यंत तुम्हाला आता सांगितलेल्या आहेत. ओके. आता थोडंसं आपण ग्रॅफॉलॉजीकडे वळतोय. ओके. की ज्या ज्या लोकांनी ग्रॅफॉलॉजीचा कोर्स केलेला आहे
त्यांनी ऑनलाईनचं हे काम कसं करायचं, त्यांनी काय करावं, कसं करावं, हा एक अनेकांचा प्रश्न होता. तर त्यांच्यासाठी आता मी काही गोष्टी सांगतोय, त्या प्रथमतः व्यवस्थित सगळ्यांनी समजून घ्या. पण तत्पूर्वी ऑनलाईन काउन्सिलिंग कसं करावं आणि त्याच्यामध्ये कुठले अडथळे येऊ शकतात, कुठल्या घ्यायच्या आहेत किंवा कुठले प्लॅटफॉर्म वापरायचे आहेत, हे जे मी तुम्हाला सगळ्यांना सांगितलं, तर त्याच्यामध्ये ते सगळ्यांना पटलंय का किंवा त्या सगळ्यांना कळलंय का, तर तुम्ही येस टाईप करा. मग पुढे जाऊया. येस. ग्रेट ग्रेट ग्रेट. चला, धन्यवाद सगळ्यांचे की तुम्हाला सगळ्यांना पटलंय. कसं आहे, मी म्हटलं ना की मी सांगण्याचा प्रयत्न करतो, फक्त बाकी पटणं न पटणं तुमच्यावरती आहे, पण तुम्हाला सगळ्यांना पटतंय. धन्यवाद तुम्हाला सगळ्यांचे की तुम्हाला पटतंय. चलो, आता पुढचा टॉपिक असा आहे की ग्रॅफोलॉजी वरून जे काउन्सिलिंग करतात विद्यार्थी, त्यांच्यासाठी हा महत्वाचा पॉईंट आहे आता, की तुमचं आता कसं आहे की तुम्ही प्युअर काउन्सिलिंग नाही करत आहे, तुम्ही काय करताय, ग्रॅफोलॉजीच्या माध्यमातून काउन्सिलिंग करतायत. मग ते कसं करायचं, कुठले प्लॅटफॉर्म वापरायचे, तर साधं आहे, तुमच्यासाठी काही जास्त त्रास नाहीये. म्हणजे जो काउन्सिलिंगच्या विद्यार्थ्यांना त्रास आहे ना, तो तुम्हाला नाहीये, किंवा जो काउन्सिलिंगच्या विद्यार्थ्यांना जेवढा हे आहे, ते तेवढं तुम्हाला नाहीये. तुमचं काम साधं सोपं आहे. कसं सांगतो तुम्हाला. मागच्या मीटिंगमध्ये तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलेलं आहे की जाहिराती फ्रीमध्ये कशा बनवायच्या, प्रोफेशनल जाहिराती फ्रीमध्ये कशा बनवायच्या, हे तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. त्या जाहिराती कुठे पोस्ट करायच्या की जेणेकरून आपल्या फ्रीमध्ये कस्टमर मिळतील, हे पण तुम्हाला मी सांगितलेलं आहे. ऑनलाईन ऑफलाईन कस्टमर कसे मिळवायचे, हे सगळं तुम्हाला मागच्या मीटिंगमध्ये मी सांगितलेलं आहे. नसेल तुम्हाला माहिती किंवा नसेल तुम्ही अटेंड केलं, आपल्या युट्यूब चॅनलला जा, ती अटेंड करा, तुम्हाला सगळं मिळेल त्याच्यावरती. ठीक आहे. आता तुमच्याकडे केस आली की सर किंवा मॅडम, माझ्या स्वाक्षरीचं मला काय पाहिजे, अनालिसिस करून पाहिजे, तर मग काय करता येईल, कसं करता येईल. ओके. तर बघा, सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हाला फोन कॉलिंगची पण काय गरज नाही, तुम्हाला व्हॉइस कॉलिंगची पण काय गरज नाही, तुम्हाला झूमची पण काय गरज नाही, तुम्हाला गुगल मीटची पण काय गरज नाही. तुमच्यासाठी सगळं सोपं आहे. समोरच्या व्यक्तीला फक्त एवढंच सांगायचं की ग्रेट, की तुम्हाला तुमच्याबद्दल काही जाणून घ्यायचं आहे, तुम्हाला तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवायचा आहे, आणि म्हणून तुम्हाला तुमच्या स्वाक्षरीचं काय पाहिजे, माझ्याकडून विश्लेषण करून पाहिजे, त्याबद्दल तुमचं अभिनंदन. मग तुम्हाला काय करायचंय की तू एका पानावरती तुमचं संपूर्ण नाव, तुमची स्वाक्षरी, जर तुमच्या दोन स्वाक्षरी असतील तर दोन स्वाक्षरी, कारण काही लोकांचं असतं की बँकेतली वेगळी असते आणि डेली लाईफ मध्ये वेगळी असते, तर ती, तर त्यांना काय सांगायचं, तुमचं संपूर्ण नाव आणि तुमच्या दोन स्वाक्षऱ्या एका पानावरती काढा, आणि त्याचा ना फोटो काढा मोबाईलमध्ये, आणि तो फोटो सर मला फक्त काय करा, व्हॉट्सअपला पाठवा. बघा मी काय सांगतोय ते, फोटो फक्त काय करायचं, व्हॉट्सअपला मागायचा. ओके. आता त्या व्यक्तीची माहिती आपल्याकडे आली. आता त्या व्यक्तीची माहिती आपल्याकडे आल्याच्या नंतर त्यांना एक मेसेज करा की सर, मॅडम, तुमची माहिती माझ्याकडे आलेली आहे, आता तुमच्या स्वाक्षरीचं विश्लेषण पुढील 24 तासात तुम्हाला करून मिळेल, पण त्याची माझी एवढी एवढी फी आहे, ती मला या नंबरला गुगलला ठेवा. सेम इथे पण तेच आहे, फ्री मध्ये कोणाचंही करायला जाऊ नका, पहिली फी घ्या. नाहीतर तुम्ही म्हणाल की त्यांचं मी पूर्ण स्वाक्षरीचं विश्लेषण करून देईल, त्याला त्याचा आयडियल स्वाक्षरी बनवून देईन आणि मग नंतर तुम्हाला गुगल पे करेल. सॉरी बॉस, तुमच्याकडे ते पैसे येतील याची कोणीही गॅरंटी देऊ शकत नाही. मी काय, कोणीच देऊ शकत नाही गॅरंटी. ओके. आणि म्हणून तुम्हाला बी प्रोफेशनली, मी पुन्हा ते सांगतोय, तुम्हाला वाईट म्हटलं तर समोरचा व्यक्ती तरी चालेल, गुन्हेगार म्हटला तरी पण चालेल, काय म्हणायचं ते म्हणू द्या, काही टेन्शन घ्यायची गरज नाही. मी कधी घेत नाही, तुम्ही पण घेऊ नका, पण बी प्रोफेशनली. ओके. की तुमची मला माहिती मिळाली आहे, आणि तुम्ही आता काय करा, हे करा आपलं, माझी फी पाठवून द्या. मी ना तुम्हाला माझा एक सॅम्पल दाखवतो तुम्हाला, म्हणजे मला लक्षात येतं तुमच्या की मला काय म्हणायचंय ते. एक मिनिट थांबा फक्त. डायरेक्ट प्रॅक्टिकलीच आपण करूया ना, दाखवूया ना, मी तुम्हाला काय म्हणायचं, म्हणजे तुमच्या लक्षात येईल मला काय म्हणायचंय ते. एकच मिनिट. एकच मिनिट. मी तुम्हाला काही गोष्टी प्रॅक्टिकली तिथे दाखवतोय, एक मिनिट फक्त चालू ठेवा, सगळ्यांनी लक्ष ठेवा इकडे. हा, माझा व्हॉट्सअप मी चालू केलेला आहे, एक मिनिट थांबा.
येस. हाच आहे ना. ओके. बघा तुमच्या समोर बघा दिसतंय, नमस्कार, सर्वप्रथम तुमचे मनपूर्वक कौतुक, कारण तुम्हाला स्वतःबद्दल जाणून घ्यावेसे वाटले. एका कोऱ्या कागदावर खालील गोष्टी लिहून पाठवा. तुमचं संपूर्ण नाव मराठी व इंग्लिश दोन्हीमध्ये, स्वाक्षरी दोन असतील तर दोन्ही, स्वाक्षरीच्या मागील पानाचा फोटो, स्वाक्षरी विश्लेषण फी ₹999, खालील नंबरवर ट्रान्सफर करावा. आम्हाला स्क्रीनशॉट पाठवा. गुगल पे, फोन पे नंबर दिलाय. तुम्हाला स्वाक्षरी विश्लेषण फोनवर केली जाईल व तुमची आदर्श स्वाक्षरी कशी असावी ती लिखित व्हॉट्सअपवर पाठवली जाईल. त्याचबरोबर घरी सराव कसा करावा याचे मार्गदर्शन देखील केले जाईल. विशेष नोंद, स्वाक्षरी विश्लेषण 24 तासात करून मिळेल. धन्यवाद. कळलं तुम्हा सगळ्यांना, जे जे लोक स्वाक्षरीचं काम करतात त्या लोकांना? ओके. येस, माझी स्क्रीन दिसते ना सगळ्यांना? व्हॉट्सअपची स्क्रीन दिसते ना? येस करा टाईप. माझी स्क्रीन दिसते ना सगळ्यांना? फास्ट. माझी स्क्रीन दिसते ना? येस, सगळ्यांना दिसते ना? ओके. येस. तर साधं सिंपल आहे. हा रेडिमेड मेसेज आहे. हवं तर ज्यांना ज्यांना पाहिजे त्यांनी मला व्हॉट्सअप करा. म्हणजे जी जी लोक स्वाक्षरीचं ऑनलाईन काम करू इच्छितात किंवा जे करतायत त्यांना हा रेडिमेड मेसेज पाहिजे मी तुम्हाला देतो. तुम्ही तुमच्या पद्धतीने तुमचं नाव बी करेक्शन करा आणि त्याला हा मेसेज पाठवा. अतिशय साधं आणि सोपं. ओके. की समोरची व्यक्ती आपल्याकडे म्हणते की माझं स्वाक्षरीचं मला विश्लेषण करू पाहिजे, त्याला हा मेसेज पाठवून द्यायचा. ओके. आता पुढचं पण तुम्हाला मी एक सांगतो बघा की झालं म्हणजे, एक मिनिट स्टॉप करतो, हे शेअरिंग स्टॉप करतो. समोरच्यानी काय केलं तुम्हाला, असं म्हटलं की मला हस्ताक्षराचं विश्लेषण करू पाहिजे किंवा स्वाक्षरीचं विश्लेषण करू पाहिजे. सेम हा मेसेज हस्ताक्षरासाठी पण आहे, सेम हा मेसेज ह्याच्यासाठी पण आहे, फक्त त्यात तुम्हाला करेक्शन करायचं असतं. त्याला पाठवलं तुम्ही. आता त्या व्यक्तीने तुम्हाला काय केलं, ते सगळं त्याचं नाव, त्याच्या स्वाक्षरी काढून फोटो तुम्हाला पाठवला. आता तुम्हाला काय करायचंय, तो फोटो तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करायचा आहे. बघा व्यवस्थित सगळ्यांनी कान देऊन ऐका, डाउनलोड करायचं आहे. डाउनलोड केल्याच्या नंतर तुम्हाला ना अशा पद्धतीने एक वही मेंटेन करायची आहे. ओके. आता हे तुम्हाला स्क्रीनमुळे दिसणार नाही कदाचित, पण अशी एक वही मेंटेन करायची आहे. आणि त्या वहीवरती ना त्या व्यक्तीचं नाव, ओके, आणि ती वही कुठली पाहिजे तुमच्याकडे, ब्लँक, विदाउट लाईन वाली. ओके. विदाउट लाईन वाली. आता इथे दिसणार नाही ते स्क्रीनमुळे, पाठीमागे माझी ग्रीन स्क्रीन आहे ना, त्यामुळे दिसणार नाही ही वही. मी दाखवते तुम्हाला पण तो दिसत नाहीये बघा, किंवा दिसेल थोडीफार बघा. तर ब्लँक वही तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. आता त्या ब्लँक वहीवरती तुम्हाला काय करायचंय, त्या व्यक्तीचं नाव, संपूर्ण नाव, त्या व्यक्तीचा मोबाईल नंबर, आणि त्या व्यक्तीने ज्या तारखेला आपल्याकडे स्वाक्षरी पाठवली त्याचं स्वाक्षरीचं टायमिंग, सॉरी डेट, आणि त्याने किती फी पाठवलेली आहे फी, ही तुम्हाला काय करायची आहे त्या वहीच्या पानावरती लिहायची आहे. ओके. सिरियल नंबर द्या, जसं की मी देतो 1 2 3 4 5 सिरियल नंबर देतो. नाव लिहिलं, त्याचा कॉन्टॅक्ट नंबर दिलात, तारीख टाकलीत आणि त्याची फी टाकलीत. आता ही सगळी इन्फॉर्मेशन वन साईड टाकायची, वन साईड. ओके. म्हणजे आपल्या काय म्हणतात, पानाच्या वन साईड टाकायची. जसं की आता पान आहे आपलं, तर आपण बघूया की आपल्या लेफ्टला त्याची पूर्ण इन्फॉर्मेशन आपण टाकलेली आहे आणि राईटला त्याच्या समोर पूर्ण ओपन आहे. ओके. तर मग आता काय करायचं, आपल्या अभ्यासक्रमानुसार, आपल्या अभ्यासक्रमानुसार त्या व्यक्तीची आयडियल स्वाक्षरी कशी येईल, इथे लक्षात, त्या व्यक्तीची आयडियल स्वाक्षरी कशी येईल ती आपण काढायची, काय त्या कागदावर त्या पानावरती काढायची. ओके. त्या पानावरती आपण काय करायची, ती आयडियल स्वाक्षरी काढायची. आणि ती आयडियल स्वाक्षरी आपण काढली की त्या आयडियल स्वाक्षरीचा फोटो आपण आपल्या मोबाईलमध्ये काढायचा. क्लिअर. त्या आयडियल स्वाक्षरीचा फोटो आपण आपल्या मोबाईल मध्ये काढायचा. आणि आपल्या मोबाईलमध्ये आयडियल स्वाक्षरीचा फोटो काढल्याच्या नंतर तो फोटो त्या व्यक्तीला पाठवायचा. आणि तो फोटो पाठवल्याच्या नंतर त्याला एक मेसेज करायचा त्या फोटोच्या बरोबरच, की नमस्कार, तुमची स्वाक्षरी ग्राफोलॉजीनुसार वरील पद्धतीने येते. तुमच्यासाठी ही स्वाक्षरी आदर्श स्वाक्षरी आहे. वरील स्वाक्षरीचा सराव तुम्हाला खालील पद्धतीने करायचा आहे. एक एक ब्लँक नोटबुक घेणे, विदाउट लाईनवाली, रोज 2 पाने पाठवून स्वाक्षरीचा सराव करणे. हा सराव 90 दिवसांपर्यंत करायचा आहे. स्वाक्षरी सरावात खंड पाडू नये. एकांतात स्वाक्षरी सराव करणे. ट्रेन, बस, पब्लिक प्लेस आदी ठिकाणी सराव करू नये. स्वाक्षरी सराव हा रात्री झोपताना किंवा सकाळी उठल्यावरती केल्याने याचा फायदा लवकर होतो. 90 दिवसांचा स्वाक्षरी सराव आपल्या आयुष्यात सकारात्मक 100% सकारात्मक बदल घडून आणतो. त्यामुळे काही झाले तरी त्यात खंड पडू देऊ नका. सरकारी कागद सोडून तुम्ही इतर ठिकाणी तुम्हाला दिलेली आदर्श स्वाक्षरी करू शकता. 90 दिवसांचा सराव संपल्यानंतर सरकारी कागदांवर स्वाक्षरी बदलू शकता.
स्वाक्षरी विश्लेषण ग्राफोलॉजी हे एक प्रभावशाली शास्त्र आहे. याच्यावर विश्वास ठेवा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि न चुकता स्वाक्षरी सराव करा आणि लवकरच तुम्हाला हवे ते यश मिळणार आहे. तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. त्याची आयडियल सिग्नेचरचा फोटो आणि त्या फोटोला हा मेसेज काय करायचा, समोरच्या व्यक्तीला पाठवून द्यायचा. ओके, आता त्याला पाठवलं आणि पाठवल्याच्या नंतर त्याला एक मेसेज करायचा की तुम्हाला मी फोन केव्हा करू शकतो, तुमची मोकळी वेळ सांगा, त्यावेळेला मी काय करतो तुम्हाला फोन करतो आणि मग इतर त्याच्याशी तुमच्याशी गोष्टी मी बोलतो. मग त्या व्यक्तीची वेळ घेतल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचंय, त्या व्यक्तीला फोन करायचा आहे आणि फोनवरती त्याची ग्राफोलॉजीनुसार तुम्हाला जे काही स्वाक्षरी विश्लेषण करायचे ती करायची फोनवरती, नॉर्मल कॉलवरती. नो व्हॉइस कॉलिंग, नो व्हिडिओ कॉलिंग, नो झूम, नो गुगल, काहीच नाही. नॉर्मल कॉलिंग वरती आपल्याला काय करायचंय, हे करायचंय. त्यांना एवढंच सांगायचं की तुम्हाला मी स्वाक्षरी पाठवली, पाहिलीत का? ती व्यक्ती म्हणे हो पाहिली म्हणून. बरं, त्या स्वाक्षरी बरोबर तुम्हाला एक मी मेसेज पाठवलाय, तो वाचलात का? तो म्हणे हो मी वाचला. नसेल वाचला म्हटलं तर त्याला सांगायचं प्रथम तर वाचा, म्हणजे आपल्याला डिस्कस करायला बरं पडेल. आणि मग तो तो वाचेल आणि वाचल्याच्या नंतर मग जसं मी कोर्स मी तुम्हाला शिकवलंय की त्या व्यक्तीशी काय बोलायचं, कसं बोलावं, काय कुठले पॉईंट शेअर करायचे, कुठले पॉईंट अवॉइड करायचे, हे सगळं मी त्या तुमच्या ग्राफोलॉजीच्या कोर्समध्ये ऑलरेडी शिकवलेलं आहे. त्या पद्धतीने तुम्ही काय करता, याची फोनवरती डिस्कशन करा. ओके, 10 ते 15 मिनिटं त्याच्याशी फोनवरती बोलायचं. इथे लक्षात. सो अशा पद्धतीने तुम्ही स्वाक्षरी किंवा हस्ताक्षरचं ऑनलाईन काम करू शकता. याच्यात कुठल्याही पद्धतीने रिक्स अजिबात नाही आहे. नो रिक्स. याच्यामध्ये डेटा संपण्याची पण काय म्हणतात ना भीती नाहीये. ह्याच्यामध्ये वायफायची पण काय गरज नाहीये. ह्याच्यामध्ये गुगल मीट नाही, झूम नाही, काहीच नाही. फक्त आणि फक्त तुम्ही मोबाईलचा योग्य वापर करून तुम्ही ग्राफॉलॉजीमध्ये बिझनेस करू शकता, ऑनलाईन काम करू शकता. ह्याला काहीच अडचण नाहीये. ओके, फक्त जसं मगाशी मी सांगितले की याच्यामध्ये एकच काळजी घ्यायची आहे की समोरच्या व्यक्तीने डिटेल पाठवल्याच्या नंतर त्याची फी प्रथमतः घ्या, नंतरच त्याचं विश्लेषण करा. कारण का विदाऊट फी त्याचं विश्लेषण करायला जाऊ नका. इथे लक्षात. सो ग्राफोलॉजीमध्ये बाकी वेगळी रिक्स आपल्याला काहीच नाही. कारण काय, मुळात आपल्याला काय ऑनलाईन यायचं नाहीये ना, आपल्याकडला फोटो काहीच नाही, म्हणजे काहीच नाहीये. आपल्याला जे काय ते कॉलिंगवरच आपल्याला बोलायचं आणि बाकी जे काय ते सगळं तो फोटो काढून आपल्याला पाठवणार आहे, आपण फोटो काढून त्याला पाठवणार आहे. दॅट्स इट, एवढंच आहे त्याच्यामध्ये, बाकी काहीच नाहीये. ओके, सो अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता, ग्राफोलॉजीचं काम ऑनलाईनच्या माध्यमातून करू शकता. सो जे जे ग्राफोलॉजीचं काम ऑनलाईनच्या माध्यमातून करतात त्यांना हे कळलं का? जर कळलं असेल तर येस टाईप करा, किंवा त्यांना वेगळा काय प्रश्न असेल तर तो तुम्ही मला चॅटबॉक्समध्ये विचारू शकता फास्ट. पण तो प्रश्न फक्त याच टॉपिक रिलेटेड असावा की ऑनलाईनच्या कामाबद्दल. बाकी सिलेबस मधलं मला इथे काही विचारू नका, ते तुम्ही सिलेबसमध्ये बघा. ओके, मग आपण पुढच्या टॉपिककडे जाऊया. काही अजून मला बरेचसं काय काय तुमच्याशी शेअर करायचं आहे. किती वाजले? ओके, 8:15 झाले ना. ओके, फास्ट. अजून काही कोणाला त्याच्यामध्ये काही हे आहे का ते मला सांगा, नाहीतर मग आपण तसं पुढचं काही महत्वाच्या गोष्टी मला तुम्हाला सांगायच्या आहेत ते तुम्हाला मी सांगतो. येस. ओके. ओके. आता मला 2-3 मेसेज असे आलेले आहेत की सर फी किती घ्यावी. तर बघा, फी बद्दल आहे ना, मी कोर्समध्ये ऑलरेडी सांगितलेलं आहे की कसं असतं ना, हे तुमच्यावरती आहे. मी काय तुम्हाला 1000 सांगेल, पण ते 1000 रुपये घेण्यासाठी तुम्ही स्वतःला कसं प्रेझेंट करताय हे पण खूप मॅटर करतं, बरोबर की नाही. म्हणजे तुमचं काय म्हणतात त्याला, तुमचं प्रोफेशन, तुमचं पर्सनॅलिटी आणि तुमचं प्रेझेंटेशन, ह्या गोष्टी खूप मॅटर करतात. आणि तुमचं लोकेशन हे देखील खूप मॅटर करतं. येते लक्षात. आणि म्हणून माझं असं म्हणणं आहे की सुरुवातीला कमी ठेवा, किती ते तुम्ही ठरवा, 200 ठेवायची, 300 ठेवायची का 500 ठेवायची तुम्ही ठरवा. पण सुरुवातीला कमी ठेवा. आणि एकदा का तुम्ही एक म्हणतात ना, तुमच्याकडे सक्सेस स्टोरीज आहेत, तुमच्याकडे रिझल्ट आहेत, तुमच्याकडे तो कॉन्फिडन्स आहे, तुम्ही खूप छान पद्धतीने समोरच्याला प्रेझेंट करताय, वाढवा ना बिंदास, काय हरकत नाहीये. पण तो सर्वस्वी तुमचं हे असेल की तुम्हाला किती ठेवायचे ते तुमचं हे असेल. त्यात मी तुम्हाला हे नाही करू शकत. कारण कसं असतं की तुमची मेहनत आहे, तुमचा वेळ आहे, बरं का. मी फक्त सजेस्ट करू शकतो की सुरुवातीला कमी ठेवा आणि नंतर
जास्त घ्या, काय हरकत नाहीये. ओके. कारण शेवटी कसं आहे ना, मी नेहमी सांगतो की तुम्ही कसं समोरच्याशी डील करताय, तुम्ही कसं प्रेझेंट करताय स्वतःला, हे खूप मॅटर करतं. तुम्ही चांगल्या पद्धतीने प्रेझेंट करा स्वतःला. येस, डेफिनेटली तुम्हाला चांगला रिस्पॉन्स समोरच्याकडून मिळेल. ओके. आणि आहे, लोक पैसा खर्च करतायत, काही हरकत नाहीये. मी तर म्हंटलो ना की काम करून करून थकायला होतं, अशी परिस्थिती आहे सध्या मार्केटमध्ये. आणि म्हणून तुम्ही किती स्वतःला प्रेझेंट करताय, तुम्ही कसं प्रेझेंट करताय ना, ह्या खूप गोष्टी मॅटर करतात. तर हे सगळं तुम्हाला करायचं आहे. येस. तर आता याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कोणाला काय आता प्रश्न किंवा काही नाही. आता काही लोकांना वेगवेगळे मेसेज पाठवतात की मला फॉर्मॅट पाठवा, मला मेसेज करा. हे इथे पाठवू नका, कारण का मी ही मीटिंग एंड केली ना की तुमचे सगळ्यांचे मेसेज निघून जाणार आहेत, मला एकाचाही मेसेज मिळणार नाही. ओके. आता मी प्रत्येकाचा मेसेज बघू शकत नाही, कॉपी करून ठेवू शकत नाही. तुमच्याकडे माझा व्हॉट्सअप नंबर आहे. जी काय तुमची रिक्वायरमेंट आहे मला व्हॉट्सअपला पाठवून ठेवा, मी तिथे तुम्हाला पाठवेन. ओके. काही लोकांनी मेसेज केलाय, सर ह्या काय क्रॅफोलॉजी कोर्सची आपली फी किती आहे. येस, सगळं तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करा, तुम्हाला फी डिटेल सगळं सगळं तुम्हाला केलं जाईल, पाठवलं जाईल. काही टेन्शन यांची गरज नाही. ओके. ऑनलाईन काम कसं करायचं याच्या रिलेटेड मला काय अडचण किंवा प्रश्न असेल ते मला विचारा, कारण का त्याची जी मीटिंग आहे. ओके. बाकी सगळ्या गोष्टी तुम्ही मला नंतर पण विचारू शकता. आपल्या टॉपिक वरती मला प्रश्न विचारा की अजून काय कोणाला असं वाटतंय का, किंवा अरे सर ही अडचण आपल्याला येऊ शकते, किंवा हा थोडासा भाग मला असं असं वाटतं, तर ह्याच्यावरती तुम्ही काय गायडन्स करा, हे मला तुम्ही विचारा. ह्याच्यावरती आपण काहीतरी डिस्कशन करूया. बाकी इतर गोष्टी तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करा, तिथे तुम्हाला मी सगळं सांगेन काय काय कसं काय काय ते. काही लोकांनी कोर्स मधलाच अभ्यासक्रम विचारलेला आहे. ओके. तर तो कोर्समध्ये बघा की काय कसं काय सांगायचं, हे सगळं मी शिकवलेलं आहे. स्वाक्षरीच्या मागचा फोटो पण सांगितलंय का. हा ना, मागचा पण मागवायचा. समोरच्या व्यक्तीची जेव्हा तुम्ही स्वाक्षरी मागवाल ना, तेव्हा फक्त पुढचं नाही, मागचा पण मागवायचा. मी दाखवलं ना तुम्हाला मागाशी, याच्यामध्ये त्याच्यात दिलं असेल ना मागचा. हा बघा, दाखवतो तुम्हाला, तुम्ही वाचला नाहीत का त्याच्यामध्ये. तर परत माझी स्क्रीन शेअर करतो. हे बघा, ह्याच्यामध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे की, हे बघा मी तर बोल्ड करतोय बघा, स्वाक्षरीच्या मागील पानाचा फोटो. क्लिअर. तोही मागायचा आपल्याला. ओके. दोन्ही गोष्टी मागायच्यात, फ्रंट आणि बॅक दोन्ही पण मागवायच्यात. ओके. कोणी विचारला होता प्रश्न, शिरीष समर्थ सर. ओके, ठीक आहे. येस, मागचा पण आपल्याला मागवायचा असतो. ओके. आय थिंक मला असं वाटतं कोणाचा काही प्रश्न किंवा काही शंका नाहीये. ठीक आहे, मग पुढची 5 मिनिटं फक्त आपण घेतो मी तुमची, आणि मग आपण मीटिंग एंड करूया. ओके. चलो. आणि असेल काही, समजा आता काही लोक म्हणतात सर मी लेट जॉईन झालो, मला काहीच माहिती नाही, कृपया रिपीट करा. तर मी हात जोडून माफी मागतो, मी एवढं 1.5 तास रिपीट नाही करू शकत, कारण का परत 1.5 तास रिपीट करायला गेलं तर अजून बरंच काही टाइम येईल. मी तुम्हाला रेकॉर्डिंग पाठवतो ग्रुपमध्ये, तुम्ही ग्रुपमधली रेकॉर्डिंग व्यवस्थित अटेंड करा प्रामाणिकपणे, काय हरकत नाहीये. मी रेकॉर्डिंग आज नाही पाठवणार, आज माझ्याकडे वेळ नाही, मी उद्या पाठवून रेकॉर्डिंग, ते तेव्हा तुम्ही अटेंड करा. ओके. आता थोडंसं मी तुम्हाला 5 मिनिटं घेतो आणि आपल्या मीटिंगलाच एंड करतो. बघा, मी आज तुम्हाला जे काय सांगितलं, माझ्या ह्या छोट्याशा म्हणतात ना बुद्धीमध्ये, मेंदूमध्ये म्हणा, माझ्या विचारामध्ये जे माझ्याकडे काय जे होते तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. पण हेच खरं किंवा हे असंच असतं असं अजिबात नाहीये. शेवटी प्रत्येकाचा अनुभव वेगळा असू शकतो, माझा वेगळा असू शकतो, तुमचा असू शकतो. त्याच्यामुळे प्रत्येकाने अनुभव घ्या, अशी मी नम्र विनंती करेन. दुसरी गोष्ट, टेक्निकली पार्ट आहे, सगळ्याच गोष्टी मला काय माहिती आहेत अशातला भाग नाहीये, काही गोष्टी मला माहिती नाही आहेत. ओके. मग याचा अर्थ असं नाही की मी तुम्हाला चुकीचं काय सांगतोय किंवा चुकीचं, जे जे मला माहिती आहे ते ते मी सांगण्याचा प्रयत्न केला. जसं आत्ता एक मला मेसेज आला होता, त्याने एकाचं मेसेज म्हणणं असं आहे की सर याच्यापेक्षा बरंच काय काय गुगल मीटला करू शकतो. मान्य आहे ना मला, सगळं मान्य आहे मला, पण मला जेवढं रिकमेंड होतं त्याला माहिती आहे, तेच मी माझ्या विद्यार्थ्यांना सांगितलं. मी काय गुगल मीटचं काय मास्टरीचा क्लास घेत नाहीये इथे. बरोबर आहे ना, की जिथे तुम्हाला डीप मध्ये सगळ्या गोष्टी सांगितल्या पाहिजेत. माझा व्यवसाय करण्यासाठी, माझ्या विद्यार्थ्यांना त्यांचा व्यवसाय करण्यासाठी काय गरजेचं आहे तेवढंच मी सांगतोय, जेवढं मला माहिती आहे ते. सो आय एम नॉट मास्टर. त्याच्यामुळे एक नम्र विनंती अशी आहे की
असं काही डोक्यात ठेवू नका की ह्यांच्याकडे अर्ध नॉलेज आहे ते आम्हाला सांगा, आम्हाला काही रिस्क आहे, असं अजिबात नाहीये. तुम्हाला मास्टरी करायची असेल तर मार्केटमध्ये बरेचसे मास्टर पडले, त्यांच्याकडे मास्टरी करा. पण माझा एक प्रयत्न असतो की जे फ्री टूल्स आहेत, जे फ्री प्लॅटफॉर्म्स आहेत, ज्याच्यातून चांगला बिझनेस करू शकतो, का नाही माझ्या विद्यार्थ्यांना सांगावं, का नाही त्यांना मी सांगावं. ओके. हा माझा एक प्रामाणिक प्रयत्न असतो आणि त्याच्यामुळे माझी एक प्रामाणिक तळमळ आहे, माझी एक प्रामाणिक चळवळ आहे, सगळ्यांना माहिती आहे. जे जुने विद्यार्थी आहेत त्यांना माहिती आहे. त्यामुळे जास्त डोकं तिथे लावू नका. आणि मी एक अनुभव घेतला की जे जास्त एज्युकेटेड असतात ती जास्त डोकं लावतात. बिचारे शांत गरीब असतात ते काही डोकं लावत नाहीत. त्यांना उलट चांगलं वाटतं की मला काही एक चांगला प्लॅटफॉर्म भेटला की जिथे मी फ्रीमध्ये व्हिडिओ कॉलिंगमध्ये तासोन तास बोलू शकतो. हे माहितीच नाही गुगल मीट बद्दल कोणाला, अजिबात माहिती नाही काही लोकांना. ओके. किंवा ऑनलाईन मध्ये मला काम तर मी करतोय पण मी काय काळजी घेतली पाहिजे हे पण बऱ्याच लोकांना माहिती नाहीये. आजकाल AI चा वापर करून आजकाल इतके वाईट गोष्टी सुरू आहेत ना सोशल मीडियावरती की बरंच काय काय आहे. आता मध्यंतरी ती मोदींची व्हॉइस रेकॉर्डिंग आली होती सगळ्यांना, ती AI ची होती. नंतर ती प्रूव्ह झाली फॉरेन्सिक लॅबमध्ये की इट्स क्रिएट बाय AI. बरोबर आहे की नाही. सो हे अनेक, किंवा ते शाहरुखचं मॅटर झालं ते AI च्या माध्यमातून झालं होतं. म्हणजे माझी फक्त तळमळ काय की हे तुमच्यापर्यंत पोहोचवणं. सो मी एक्सपर्ट नाहीये, मी कुठला त्यातला ज्ञानी नाहीये, ही मी तुम्हाला सगळ्यांना एक नम्र विनंती करतो. ओके. अजून एक महत्वाची गोष्ट की तुम्हाला ऑनलाईन मध्ये आता हे जे मी तुम्हाला सांगितलेलं आहे, या रिलेटेड जर का तुम्हाला काही जर का माझी मदत लागली तर मी तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट करेन. पण जेवढं मला माहिती आहे तेवढंच करेन मी. पण याच्या व्यतिरिक्त तुम्ही मला म्हणाल की सर मला याची मास्टरी, तर ती माझ्याकडे तुम्हाला हेल्प मिळू शकत नाही, हे मला तुम्हाला सांगायचं आहे. जे जे मला माहिती आहे, जे जे मला ज्ञात आहे, मी तुम्हाला बिंदास्त ओपन हँडली मी तुम्हाला, मला कुणीही सांगावं माझ्या कुठल्या विद्यार्थ्याने की तुम्ही माझ्याकडनं पैसे मागत आहेत, मला ही मदत करता ती मदत करता, अजिबात नाही. तुम्ही जे मागाल तुम्ही तुम्हाला द्यायला तयार आहे. पण तुम्ही जर का प्रामाणिकपणे पेशन्सली जर का माझ्याकडनं तुम्ही मदत मागाल तर तुम्हाला सगळ्या गोष्टीमध्ये आपण मदत करू शकतो. त्याबद्दल काहीच टेन्शन नाहीये. प्रयत्न एवढाच आहे की तुम्ही काम करावं. तुम्ही जे काय माझ्याकडनं कोर्स विकत घेतलेला आहे त्यासाठी जी काय फी तुम्ही भरलेली आहे ती तुम्हाला रिटर्न मिळावी आणि तुमचं एक वेगळं करिअर स्टार्ट व्हावं, ही माझी नेहमी काय असते तळमळ असते. आणि यासाठी मी अशा वेगवेगळ्या मीटिंग्स घेत असतो, वेगळे विषय तुम्हाला शिकवत असतो, सगळ्या गोष्टी सांगत असतो. पुढच्या वेळेला पण असंच आपण काहीतरी जबरदस्त वेगळं आपण शिकूया आणि त्याच्यातून पण काहीतरी चांगलं काय आपल्याला मिळेल ह्याच्यातून ज्ञान, याचा आपण एक प्रयत्न करूया. ओके. सो आजच्या मीटिंग मधले जे टॉपिक्स होते ते सगळे क्लिअर झालेले आहेत. आणि मग आता आजच्या मीटिंग मध्ये आपण शेवट करायला काय हरकत नाही, फक्त जाता आता थोडंसं रिपीट करतो की काय शिकलो. कारण का ह्या 1.5 तासाच्या मीटिंगचा सारांश काय तो फक्त 2 मिनिटात सांगतो आणि शेवट करतो. सगळ्यात पहिलं आपण शिकलो की ऑनलाईन काउन्सिलिंग कशी करायची, त्यासाठी कुठले प्लॅटफॉर्म वापरायचे. तर व्हॉइस फोन, नॉर्मल कॉल अजिबात वापरायचा नाही, व्हिडिओ कॉलिंग अजिबात करायचं नाही, किंवा व्हॉट्सअप कॉलिंग पण अजिबात करायचं नाही. तर झूम किंवा गुगल मीटचा वापर करणं हे आपण शिकलो. झूमला 40 मिनिटाचं लिमिटेशन असतं पण त्याला रिकनेक्ट करता येतं, हे आपण शिकलो. गुगलला अजिबात काही लिमिटेशन नसतं, तुम्ही कितीही करू शकता, हे आपण शिकलो. पण गुगल आणि झूम मध्ये काही गोष्टी आहेत की जसं की झूम मध्ये आपल्याला चॅटिंग करता येतं, त्याला काही कंडिशन टाकता येतात किंवा त्यामध्ये रेकॉर्डिंग असतं. गुगल मीटला अशा काही जास्त फॅसिलिटी आपल्याला मिळत नाहीत, हे आपण शिकलो. पण आपल्याला त्या फॅसिलिटीची गरज पण नाहीये. तर ह्या गोष्टी आपण शिकलो. आणि मग ऑनलाईन काउन्सिलिंग करत असताना काय काय काळजी घेणं गरजेचं आहे, तर सगळ्यात पहिलं म्हणजे आपला हिस्ट्री फॉर्म तयार असणं गरजेचं आहे. मग तो गुगल फॉर्मच्या माध्यमातून किंवा आपल्याकडे टाईप केलेला कंटेंट असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपली फीज प्रथम घेणं गरजेचं आहे बिफोर काउन्सिलिंग सेशन. काउन्सिलिंग सेशन बिफोर फी आपण घेतली, त्याच्यानंतर काउन्सिलिंग करत असताना काय काय काळजी घ्यावी, तर त्या व्यक्तीला एवढंच सांगायचं की तुझ्याकडे वायफाय असणं गरजेचं आहे, किंवा तुझं नेटवर्क चांगलं असणं गरजेचं आहे, तुझ्या सिटिंग अरेंजमेंटची जी काय प्लेस आहे ती प्रायव्हसी असणं गरजेचं आहे, कोणी आजूबाजूला तुझ्या नसावं. त्याच्यानंतर सगळ्या सगळ्या गोष्टी मी ज्या सांगितल्या त्या सगळ्या तुम्हाला फॉलोअप करायच्या आहेत. तर हे सगळं तुम्हाला मी सांगितलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की थोडंसं सेफ राहणं गरजेचं आहे. जेव्हा लेडीज जेंट्स तुम्ही असाल त्यावेळेला काय कसं काय ते सगळं कुठे काळजी घेणं गरजेचं आहे. आणि बाकी काही नाहीये, आपण बिंदास करू शकतो ऑनलाईन काउन्सिलिंग. फक्त काही टॉपिक असे आहेत की जिथे आपण ऑनलाईन काउन्सिलिंग करणं टाळायचं.
हे मी तुम्हाला तिथे सांगितलेलं आहे. आणि ग्राफोलॉजीवाल्यांना काय सांगितलं की तुम्हाला तर कसलीच टेन्शन नाहीये, कसलीच तुम्हाला रिस्क नाहीये, काहीच नाहीये, साधं सोपं तुम्हाला काय काम आहे. 2 टेक्स्ट मेसेज आहेत ग्राफोलॉजीवाल्यांसाठी. मला वैयक्तिक मेसेज करा, मी तुम्हाला स्वतः ते पाठवेन, तुम्ही त्यात करेक्शन करायचे, तुमचं काम झालं. काही तुम्हाला कुठलं झूम नाही वापरायचं, गुगल मीट नाही वापरायचं, कसलं फोटोची टेन्शन नाही, व्हिडिओ कॉलिंगचं टेन्शन नाही, काहीच नाहीये. ओके. सो आज आपण इतकं शिकलो. पुढच्या वेळेला आपण अजून भेटूया. अजून काय आपल्याला वेगळं करता येईल, अजून आपल्याला काय वेगळं शिकता येईल हे आपण शिकूया. बाकी कोर्स तुमच्याकडे आहे, कोर्समध्ये तर तुम्हाला बरंच काय काय शिकलेलं आहे, बरोबर, शिकवलेलं आहेच मी. पण तरीही त्याच्या वेगळं आपल्याला काय शिकता येईल याचा मी काय करणार आहे, प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे. ओके. सो आजचं सेशन कसं झालं हे मी तुम्हाला सगळ्यांना विचारतोय. जर चांगलं झालं असेल तर ग्रेट टाईप करा, चांगलं झालं असेल तर ग्रेट टाईप करा. फास्ट. फास्ट. ओके. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच, थँक्यू व्हेरी मच. ओके. जी लोक लेट आली आहेत, बरेच लोकांचे मेसेज येतात लेट आलेत, काही टेन्शन घेऊ नका. मी याचं संपूर्ण रेकॉर्डिंग ग्रुपमध्ये पाठवणार आहे उद्या. तेव्हा तुम्ही प्रामाणिकपणे अटेंड करा, काही टेन्शन घेऊ नका. ठीक आहे. होतं कधी कधी नाही शक्य होत कामानुसार, तर होतं, काय टेन्शन नका घेऊ तसं. ओके. ठीक आहे. चला तर धन्यवाद तुम्हा सगळ्यांचे की तुम्ही वेळात वेळ काढून आजची मीटिंग अटेंड केलीत. अशाच नवनवीन मीटिंग अटेंड करत राहा. आता पुढच्या वेळेला आपलं शिबिर असेल, कारण आपण आता काय केलंय, 1 महिना मीटिंग, 1 महिना शिबिर. पहिलं आपण काय करायचो, दर महिन्याला शिबिर ठेवायचो, पण त्या दर महिन्याला शिबिरमध्ये उपस्थिती नसायची. मग 1 महिना शिबिर, 1 महिना मीटिंग. ओके. सो आता मागचं शिबिर आपलं ग्राफिक झालं. बघूया आता पुढचं शिबिर आपलं कुठे ठेवायचं ते. पहिलं शिबिर होईल आणि नंतर परत मग आपली जनरल मीटिंग होईल. ओके. पण दर महिन्याला आपलं काही ना काहीतरी सुरू असेल, त्याचं काही टेन्शन नाहीये. ओके. सो चला, धन्यवाद. आभारी आहे मी. आणि मेसेज करा काय असेल तर, बिंदास्त आपण तिथे हे करूया. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद.